नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत मोहिते, हुजूरपागा महिला वाणिज्य महाविद्यालय पुणे यांच्या वतीने या वेबिनारमध्ये मी तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. कोरोना संक्रमण आणि लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये आज आपण सर्वजण कुठे ना कुठे अडकून पडलो आहोत आणि याचा विपरीत परिणाम आपले स्वास्थ्य, मानसिक संतुलन आणि आर्थिक संतुलन यावर झाला आहे. कोरोनाशी सामना करण्यासाठी आपल्याला शारीरिक, मानसिक स्वास्थ्य त्याचबरोबर आर्थिक नियोजनाची ही नितांत गरज आहे. ही गरज लक्षात घेऊनच महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी पुणेच्या हुजूरपागा महिला वाणिज्य महाविद्यालयाने कोरोना संक्रमण परिस्थितीमध्ये शारीरिक व मानसिक स्वास्थ्य आणि आर्थिक नियोजन यावरती हे वेबिनार आयोजित केलेलं आहे. मगे संस्थेच्या अध्यक्षा माननीय उषाताई वाघ, संस्थेच्या सचिव माननीय रेखाताई पळशीकर, संस्थेचे इतर सर्व पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वायर थोरात सर यांचे शुभाशीर्वाद घेऊन आपण वेबिनारची सुरुवात करत आहोत. सर्वप्रथम मी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वायर थोरात सरांना या वेबिनारचे प्रास्ताविक करण्यासाठी निमंत्रित करतो. महाराष्ट्र गर्ल एज्युकेशन सोसायटीचे हुजूरपागा महिला वाणिज्य महाविद्यालय या महाविद्यालयाचा इंटरनल क्वालिटी अश्युरन्स सेल अंतर्गत 1 दिवसाचा वेबिनार आज या ठिकाणी संपन्न होत आहे. हा वेबिनार संपन्न करण्यासाठी महाराष्ट्र गर्ल एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सर्व सदस्य, त्याचप्रमाणे आमच्या संस्थेच्या सचिव माननीय रेखाताई पळशीकर, त्याचप्रमाणे अध्यक्षा माननीय उषाताई वाघ या नेहमीच आम्हाला प्रोत्साहित करत असतात. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच हे वेबिनार या ठिकाणी संपन्न होत आहे. आजच्या या वेबिनारचा विषय हा कोरोना संक्रमण परिस्थितीमध्ये शारीरिक व मानसिक स्वास्थ्य आणि आर्थिक नियोजन हा आपण मुद्दाम या चालू परिस्थितीला अनुसरून अशा प्रकारचा ठेवलेला आहे. आजच्या या वेबिनारला आपण बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात, म्हणून महाविद्यालयाचा प्राचार्य या नात्याने मी आपणा सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आजच्या वेबिनारमध्ये आपण प्रामुख्याने या कोरोना संक्रमण परिस्थितीमध्ये शारीरिक व मानसिक स्वास्थ्य, त्याचप्रमाणे चालू परिस्थितीमध्ये आर्थिक नियोजन कशा प्रकारचं केलं जाणार आहे याबाबत चर्चा करणार आहोत. कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे की हा विषाणूंनी संपूर्ण जगभर थैमान घातलेला आहे आणि कुठेही याबाबत औषध अजून तयार झालेलं नाही, लस तयार झालेली नाही. जगातील अनेक शास्त्रज्ञ लस तयार करणं, औषध तयार करणं यामध्ये रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत, परंतु आपल्याला टेलिव्हिजनवर वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या ऐकायला मिळतात की थोड्या दिवसामध्ये लस ही निर्माण होणार आहे. चालू परिस्थितीमध्ये शारीरिक स्वास्थ्य जर आपल्याला राखायचं असेल तर आपण आपल्या शरीरामधील प्रतिकारशक्ती वाढवणं आवश्यक आहे. शरीरातील प्रतिकारशक्ती म्हणजे काय, तर आपल्या शरीरामध्ये असलेली जी प्रतिकार क्षमता आहे ती क्षमता वाढविणे. आपल्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा जर आजार झाला तर त्या आजाराला प्रतिकार करण्यासाठी आपले शरीर सक्षम ठेवणे आणि ती सक्षम ठेवण्यासाठी जी काही प्रणाली असते त्या प्रणालीला आपण प्रतिकारशक्ती असे म्हणतो. जर प्रतिकारशक्ती योग्य प्रमाणात आपल्या शरीरात असेल तर कोरोनाच काय पण कोणत्याही रोगाचा सामना आपण योग्य प्रकारे करू शकतो. ही रोग प्रतिकारशक्ती जर निर्माण करायची असेल तर आपला आहार अवलंबून आहे. समतोल आहार आपण घेतला पाहिजे. आपल्या आहारामध्ये चांगल्या प्रकारचे प्रथिने, जीवनसत्व अ, क, ई, त्याचप्रमाणे
अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असणं गरजेचं आहे. अशा प्रकारे जर आपण आहार योग्य प्रकारे घेतला तर या विषाणू विरोधात लढण्याची रोगप्रतिकारक क्षमता मजबूत आपल्या शरीरामध्ये निर्माण होईल आणि ही जी समतोल आहार कशा रीतीनं घ्यायचा आहे, प्रतिकारशक्ती कशा रीतीनं आपल्याला वाढवायची आहे, यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपणाकडे आहार तज्ज्ञ डॉक्टर रेश्मा वडनेरे या आलेले आहेत. त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा निश्चितच आपणा सर्व वेबिनारला हजर असणाऱ्या व्यक्तींना होणार आहे, यात तिळमात्र शंका माझ्या मनामध्ये नाही. दुसरा जो भाग आहे तो मानसिक स्वास्थ्य. मानसिक स्वास्थ्य ज्या माणसाचं चांगलं आहे तो माणूस जगामध्ये काहीही करू शकतो. म्हणून आजच्या या परिस्थितीमुळं मानसिक स्वास्थ्य हे डळमळीत झालेलं आहे. मानसिक स्वास्थ्य कशाला म्हणायचं तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी मानसिक स्वास्थ्याची व्याख्या पुढील प्रमाणे केलेली आहे. मानसिक स्वास्थ्य म्हणजे अशी स्वास्थ्य स्थिती ज्यामध्ये प्रत्येक व्यक्ती आपल्यातील क्षमता ओळखून त्या योगे पुरेपूर वागू शकेल, दैनंदिन जीवनातील ताणतणावांचा सामना करू शकेल, सुफल व उत्पादनक्षमरित्या कार्यरत राहील व समाजाप्रती योगदान देऊ शकेल. मानसिक स्वास्थ्य जर आपलं चांगलं असेल तर निश्चितच आपलं आरोग्य चांगलं राहणार आहे. ज्या माणसाचं आरोग्य चांगलं तो जगातील सर्वात सुखी माणूस आहे. म्हणूनच म्हटलं जातं की आरोग्यम धनसंपदा. आणि यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपणाला डॉक्टर किरण मोहिते हे आयुर्वेदिक डॉक्टर या ठिकाणी लाभलेले आहेत. त्यांच्या सखोल अनुभवाचा फायदा आपणाला निश्चित होणार आहे. पुढचा जो भाग आहे आपला या वेबिनारमधला तो म्हणजे आर्थिक नियोजन. आर्थिक नियोजन करणं हे प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहे. अर्थ पूर्ण राहायचा असेल तर आर्थिक नियोजनाची अत्यंत आवश्यकता आहे. असंही म्हटलं जातं की अर्थ नसेल तर माणसाच्या जीवनालाही अर्थ नाही. आणि म्हणून आपणाकडे सध्या जो पैसा आहे तो पैसा अत्यंत चांगल्या प्रकारे त्याचा विनियोग करणं आपल्याला आवश्यक आहे. आता या करोनाच्या परिस्थितीमुळं लॉकडाऊन झालेलं आहे आणि लॉकडाऊनमुळं अनेक कंपन्या बंद आहेत. अनेक लोकांच्यावर या ठिकाणी बेकारीची परिस्थिती उद्भवणार आहेत, नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपला जो काही पैसा आहे त्या पैशाचं नियोजन आपण चांगल्या प्रकारे केलं पाहिजे. म्हणजे चालू परिस्थितीसाठी लागणारा पैसा, त्याचप्रमाणे पुढील परिस्थितीसाठी लागणारा पैसा, म्हणजे गरजा कोणत्या प्रकारच्या आहेत, गरजाची निकड कशी आहे याचा ताळमेळ घालणं हे गरजेचं आहे. आणि हा ताळमेळ म्हणजेच यालाच आपण आर्थिक नियोजन अशा प्रकारचं म्हणतो. आणि हे आर्थिक नियोजन कशा प्रकारे करावं या बाबतीमध्ये आपल्याला अर्थतज्ज्ञ सुधाकर कुलकर्णी यांना आपण बोलवलेलं आहे आणि तेही या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करणार आहेत. अनेक वृत्तवाहिन्यामध्ये त्यांचे नेहमी हे निबंध छापून येत असतात. त्याचप्रकारे टेलिव्हिजनही अनेक गोष्टीमध्ये त्यांचा वेगवेगळ्या विषयाबाबत हा सहभाग असतो. आजच्या या वेबिनारमध्ये अशा प्रकारे शारीरिक मानसिक स्वास्थ्य त्याचप्रमाणे आर्थिक नियोजन अशा प्रकारची अत्यंत चांगली चर्चा होणार आहे. आणि ही चर्चा घडवून आणण्यासाठी आमच्या महाविद्यालयाचे IQAC समन्वयक डॉक्टर प्रशांत मोहिते यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी आपला भरपूर वेळ खर्च करून हे वेबिनार संपन्न करण्यासाठी आपलं बराच वेळ खर्च केलेला आहे, कष्ट घेतलेला आहे. म्हणून महाविद्यालयाच्या वतीनं त्यांना मी धन्यवाद देतो. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला म्हणून पुनश्च आपणा सर्वांना धन्यवाद देतो.
आणि आम्ही हे जे वेबिनार आयोजित केलेलं आहे याचा चालू परिस्थितीमध्ये आपणा सर्वांना निश्चितच लाभ मिळेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. नमस्कार. धन्यवाद सर. सरांनी वेबिनारचा उद्देश, स्वरूप आणि घटक यावर थोडक्यात आणि समर्पक शब्दात प्रकाश टाकला. सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला 3 तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्यातील पहिल्या तज्ज्ञ डॉक्टर रेश्मा वडनेरे मॅडम यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. डॉक्टर रेश्मा वडनेरे आहार तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्या शाश्वत हॉस्पिटल, कोटबागे हॉस्पिटल तसेच साईश्री हॉस्पिटल पुणे या ठिकाणी आहार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. क्लिनिकल डायटिशियन म्हणून त्या सर्व रोगांवर आहाराचा सल्ला देतात. तसेच वजन कमी करण्यासाठी त्यांचे पुण्यात अनेक ठिकाणी वेट लॉस क्लिनिक आहेत. सन 2018 मध्ये त्यांना पुणे आयकॉन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शियसनेस म्हणजे इस्कॉन या ठिकाणी त्या काउन्सिलरचे काम करत आहेत आणि त्या माध्यमातून आध्यात्मिक ज्ञानाचा प्रचार आणि प्रसारही करत आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला बहुमोलाचे मार्गदर्शन करावे. थँक्यू. आज मला हा विषय दिलेला आहे की आपण जे लॉकडाऊनच्या काळामध्ये सध्या घरात बसून आहोत, आपल्या शारीरिक हालचाली पूर्वीप्रमाणे होत नाहीये, आपल्याला ती धावपळ नाहीये की ऑफिसला जाण्याची जी घाई असते ती नाहीये, कुठल्याही प्रकारची आपल्याला बस पकडायची नाहीये, मुलांच्या शाळांची दप्तरं भरायची नाही, मुलांच्या मागे आपल्याला जी सकाळची जी धावपळ असते स्त्रियांची ती कमी झालेली आहे. योगाचे क्लासेस बंद झालेले आहेत, कुठे वॉकिंगला जाता येत नाहीये. अशा वेळेला घरात बसून वजन वाढून न देणे, परत लिथार्जीपणा जो आलेला आहे त्याच्या तो कमी करणे किंवा अंगावर सूज वाटतेय, रिटेन्शन वाटते, पाणी शरीरातले जेवढं आपण पाणी पितोय तेवढ्या प्रमाणात युरिनेशन आपल्याला होत नाहीये. तर हे सगळं कमी करण्यासाठी तर आहारात काही उपाय आहे का, असे अनेक प्रश्न मला आज विचारले गेले होते आणि त्याच्यासाठीच मी काही उत्तर देणार आहे आज. तर सगळ्यात पहिल्यांदा खूप प्रश्न रोजच मला विचारले जातात की वजन वाढू नये, कारण खाणं तर तसंच राहिलेलं आहे, भूक तर त्या वेळेला आपल्याला लागतीये आणि खाण्याच्या प्रमाणात तसं काही कमी झालेलं नाहीये, पण शारीरिक हालचाली कमी झालेल्या आहेत. तर त्या हालचाली कमी झाल्यामुळे पोट तर भरलं पाहिजे, पण असे पदार्थ काही आहेत का, किंवा ह्या विषाणूपासून संक्रमित स्वतःला वाचवण्यासाठी काही स्पेशल पदार्थ किंवा स्पेशल काही गोष्टी आम्ही करायच्या आहेत का की ज्याच्याने आम्हाला सर्दी होणार नाही, आमचा घसा दुखणार नाही. तर ह्या खूपशा आपल्या दैनंदिन किंवा आपल्या किचनमध्ये किंवा आपल्या स्वयंपाकघरामध्ये अति छोट्या छोट्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला सगळ्यापासून वाचवतात किंवा सगळ्यापासून वाचण्यासाठी उपयोगी पडतात. तर सगळ्यात पहिल्यांदा काल एका मुलीने प्रश्न विचारला होता की काय मॅडम किती भीती वाटते ना, काय करावं, शरीर आपलं किती साथ देईल कळत नाही. तर त्याच्यासाठी असं म्हटलं जातं की आपली इम्युनिटी सिस्टीम चांगली पाहिजे. तर इम्युन सिस्टीम आपली जर चांगली असेल तर 70 ते 80% तिथेच काम होते. म्हणजे बाहेरून औषध घेण्यापर्यंत वाट बघण्यापेक्षा स्वतःचं शरीरच एक भक्कम भिंत बनवणं की बाहेरची जी फॉरेन बॉडीज शरीरात आल्यानंतर तिला ओळखून बाहेर काढणे, हे करण्यासाठी आपली इम्युन सिस्टीम म्हणतात, त्याला इम्युनिटी पॉवर असंही म्हटलं जातं. तर ही इम्युनिटी पॉवर आपली चांगली पाहिजे. तर इम्युनिटी पॉवर म्हणजे काय, इम्युन सिस्टीम म्हणजे काय हे थोडक्यात सांगते, कारण की मला आहाराबद्दल जास्त सांगायचंय. तर इम्युन सिस्टीम म्हणजे त्याला काही ऑर्गन्स आहेत, काही स्पेशल ऑर्गन, त्यानंतर काही सेल्स आणि काही प्रोटीन असे मिळून एक कॉम्प्लेक्स सिस्टीम म्हणा किंवा एक कॉम्प्लेक्स नेटवर्क किंवा एक नेटवर्क तयार होतं आणि हे नेटवर्क शरीरामध्ये दिवसभर काम करत असतं. तर हे नेटवर्क काय करतं, बाहेर आलेली जी आपल्या शरीरासाठी योग्य नाहीये असा विषाणू किंवा असे बॅक्टेरिया यांना ओळखतं आणि ओळखून त्यांना मारतं. तर ही जी नेटवर्क सिस्टीम आहे तर ही चांगली काम करत असते. तर याच्यामध्ये भरपूर
गोष्टी आहेत त्याच्यामध्ये व्हाईट ब्लड सेल्स बघू आपण की व्हाईट ब्लड सेल्स ज्या बोन मॅरो पासून तयार होतात. दुसरं आपण बघू शकतो की अँटीजेन्स असतात, अँटीबॉडीज असतात, काही लिम्फॅटिक सिस्टीम असते. लिम्फॅटिक सिस्टीम म्हणजे ही लिम्फॅटिक सिस्टीम आपल्या शरीरातल्या पाण्याचं म्हणजे फ्लुइडला बॅलन्स करायचं काम करते. तसेच स्प्लीन असतं. स्प्लीन म्हणजे फिल्टरचं काम करणारी एक सिस्टीम असते की जी बॉडीमधले विषाण किंवा खराब जे पदार्थ असतात, टॉक्सिन्स असतात, ते बाहेर काढायचे काम हे स्प्लीन करत असते. नंतर थायमस असतो. थायमसनी बघितलं तर व्हाईट सेल्स तयार होतात. बोन मॅरो मधून रेड ब्लड सेल्स तयार होतात. तर ह्या सर्वांनी जर व्यवस्थित काम केलं तर ती इम्युन सिस्टीम जी असते ती मजबूत आहे एखाद्या व्यक्तीची, आपण असं समजतो. तर ही इम्युन सिस्टीम आपली जर नीट ठेवायची असेल तर काही गोष्टी आपणही करायला पाहिजे असतात की आपण जसं वेळेवर खाणं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इम्युन सिस्टीम कधी डिस्टर्ब होते, जेव्हा आपलं डायजेशन पॉवर म्हणजे सकाळी उठून टॉयलेटला न लागणं. खूप लोकांना कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो. तर कॉन्स्टिपेशन होतं म्हणजे काय होतं की त्या सकाळी उठल्यानंतर सगळे लोक शौचास जातात किंवा तिकडे जातात, पण ह्यांना लागत नाही. यांना काहीतरी चहा प्यावा लागतो किंवा वॉकिंगला जावं लागतं किंवा काहीतरी गरम पाणी प्यावं लागतं आणि खूप वेळानंतर. तर त्यावेळेला समजायचं की आपलं कॉन्स्टिपेशन आहे, आपल्याला आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम खराब आहे. आणि ज्या वेळेला आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम खराब होते त्यावेळेला असलेले टॉक्सिन शरीरामध्ये खूप पसरतात आणि हे टॉक्सिन मग त्या आलेल्या बाहेरच्या फॉरेन बॉडीला मदत करतात. म्हणजे जसे विषाणू शरीरामध्ये प्रवेश केलेला आहे, बॅक्टेरियाने शरीरात प्रवेश केलेला आहे, तर त्यांना मल्टिपल होण्यासाठी हे एक हेल्दी वातावरण तयार होतं. त्याच्यासाठी सगळ्यात पहिलं काम आहे की आपलं सकाळी उठल्यानंतर आपलं पोट व्यवस्थित साफ झालं काय नाही किंवा व्यवस्थित पोट साफ व्हायला पाहिजे. तर पोट साफ करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा असं म्हणतात की तुमचे फायबर शरीरामध्ये योग्य प्रमाणात जायला पाहिजे. त्यानंतर तुम्ही ग्रीन व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, फळं हे सगळे व्यवस्थित खायला पाहिजे, ज्याच्यातून तुम्हाला फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ शरीरामध्ये जातील. तर तंतुमय पदार्थ आपल्या शरीरात व्यवस्थित जातात की नाही हे बघायला पाहिजे. त्यानंतर इम्युन सिस्टीमला डिस्टर्ब करणारा अजून एक पदार्थ आहे म्हणजे अजून एक गोष्टी आहे म्हणजे आपलं लिव्हरचं पण काम नीट न होणे. तर लिव्हर हा इम्युन सिस्टीमचा सगळ्यात चांगला ऑर्गन आहे. जर का तो व्यवस्थित काम करत असेल तर तुमची इम्युन सिस्टीम पॉवरफुल असं समजतात. तर लिव्हरला डिस्टर्ब कोण करतं, तर लिव्हरला फ्राईड पदार्थ डिस्टर्ब करतात. म्हणजे खूपसं फ्राईड खाणं, त्यानंतर आलू चिप्स खाणं, त्यानंतर पॅकेजिंग फूड्स खाणे आणि रेडी टू ईट फूड्स खाणे आणि जे पदार्थ पटकन अवेलेबल आहे पण त्याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू काही आपण बघितलेली नाही. बस माझं पोट भरले, एक कोक पिला, एक पिझ्झा खाल्ला, एक पावळा खाल्ला, एक पिझ्झा कोक पिला तर माझं पोट भरतंय, असा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला हे इतकं फ्राईड असतं म्हणजे इतकं तळलेल्या गोष्टी असतात किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या लिव्हरच्या कामाला डिस्टर्ब करतात. आणि लिव्हर मधून असं म्हणतात की लिव्हर चांगलं म्हणजे याची इम्युनिटी चांगली. आणि हे लिव्हर आपल्याला कायम अगदी शेवटी शरीरामध्ये अगदी शेवटपर्यंत आपल्याला चांगलं कसं राहील याचा विचार करायचा असतो. तर मग आता मुख्य विषयाला आपण सुरुवात करू की अशा वेळेला खायचं काय. तर आता ह्या अशा परिस्थितीमध्ये आपण काय खायला पाहिजे की ज्याने आपली इम्युन सिस्टीम म्हणजे इम्युनिटी पॉवर वाढेल आणि आपल्याला व्हायटॅमिन सी जास्त प्रमाणात घ्यायला पाहिजे. तर व्हायटॅमिन सी साठी घरगुती की आपण बघितले पदार्थ किंवा सहज सोपे तर आवळा आहे, त्यानंतर लेमन आहे, पेरू आहे, ऑरेंजेस आहे, त्यानंतर लाल पिवळी सिमला मिरची मिळते ती आहे, त्याच्यामधून आपल्याला व्हायटॅमिन सी मिळतं. परत सकाळी उठून आपण काही ज्यूस किंवा काही रस पिऊ शकतो, त्याच्यामुळे आपल्याला इन्फेक्शन कमी होईल. तर आपण सकाळी उठल्यानंतर हळद, लिंबू, आलं ह्याचं पाणी बनवू शकतात की आलं किसलंय ते पाण्यामध्ये उकळलंय, त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकली आहे आणि त्यानंतर त्याच्यात ते उकळलं पाणी आणि त्याच्यात लिंबू पिळला आणि गॅस बंद केला तर ते जे पाणी तयार होतं ते पाणी तुम्ही 2-2 तासांनी थोडं सिप असं ते पाणी एक घोट 2-2 घोट तुम्ही दिवसभर पिऊ शकता. त्यानंतर तुम्ही ब्रॉकोलीचं रस किंवा ब्रॉकोलीचं सूप करून पिऊ शकता, त्याच्यामुळे इम्युनिटी पॉवर चांगली वाढते. सॅलरी ज्यूस, तर सॅलरी ज्यूस मध्ये
तुम्ही सॅलरी इज अ गुड अँटीव्हायरल असं म्हटलं जातं की सॅलरीची जी पानं आहेत ती बेस्ट अँटीव्हायरल साठी उपयोगी येतात. तर सॅलरीची पानं आता मिळतात की नाही मला माहित नाही सध्याच्या ह्याच्यात, पण जर मिळाले कुठे अवेलेबल झाले तर सॅलरी पाण्यामध्ये उकळायची आहे, त्याच्यामध्ये थोडंसं आवळ्याचं ज्यूस टाकायचं आहे किंवा आवळ्याचं पाणी टाकायचं आहे आणि ते पित राहिले तुम्ही दिवसभर सिप सिप ते चालणार आहे. किंवा तुळस अतिशय उपयुक्त आहे, तुळशीची पानं, पुदिन्याची पानं, परत खाण्याचं विड्याचं पान असतं ते विड्याचं पान, त्याच्यामध्ये जर ते उकळलं सगळं त्याच्यापासून एक रस तयार केला किंवा ते पाण्यामध्ये उकळून त्याचं एक पेय तयार केलं सकाळी उठून आणि ते तुम्ही थोडं थोडं घेतलं दिवसभर तर तेही तुमच्यासाठी खूप तुमच्या घशाला इन्फेक्शन होण्यापासून तुम्ही वाचू शकतात. त्यानंतर तुम्ही अजून आपल्या किचनमध्ये आपण बघितलं तर बडीशोप असते, जिरे असतात, ओवा असतो, धणे असतात. तर हे धणे, जिरे, ओवा याची बारीक भुकटी बनवली, ती अशी चूर्णासारखी खाल्ली, त्याच्यावर गरम पाणी पिलं तरी सर्दी कमी होते, इन्फेक्शन कमी होतात. आणि कोरफडीचा रस तुम्ही घेतला, कोरफड आहे त्याच्यामध्ये कोरफडीचं पल्प मिळतो, तर कोरफडीचं पल्प टाकला, त्याच्यामध्ये तुम्ही थोडं आवळ्याचं पाणी टाकलं किंवा लिंबू पिळला, त्याच्यापासून एक पेय तयार केलं तर ते तुम्ही जर घेतलं तर तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली काम करायला लागते. म्हणजे असं म्हणतात की कोरफडीने डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगलं काम करते आणि स्वच्छ होतं पोट, तर ते घेतलं. त्यानंतर बडीशोप, अजवाईन म्हणजे ओवा, बडीशोप, धणे यांची भुकटी बनवून ठेवली, ती जेवणानंतर तुम्ही सतत खाल्ली, त्याच्यामुळेही तुमचं पचनक्रिया चांगली होणार आहे आणि त्या पचनक्रियेमधून पोट स्वच्छ झालं तर मी सांगितलं की पचन जर चांगलं झालं नाही तर ते चांगला गुड गोष्टी म्हणजे एक चांगला त्या व्हायरसला पालन पोषण होण्यासाठी चांगला एक वातावरण तयार करतं, तर ते नसणं म्हणजे पोट स्वच्छ असणं आपलं. त्यानंतर तुम्ही स्मूदी तयार करू शकतात, काही घरगुती स्मूदी म्हणतात की म्हणजे त्याच्यामध्ये पालकाची पानं येतात, आवळा येतो, ऍपल येतं, टॅमॅटो आहे, ऍपल आहे, दुधी भोपळा थोडासा, पुदिन्याची काही पानं, थोडंसं आलं आणि ब्लॅक सॉल्ट म्हणजे रॉ सॉल्ट ते टाकलं, त्याच्यापासून एक मिक्सरमध्ये वाटून त्याचा एक रस तयार केला, तो तुम्ही सतत घेतला तरी तुम्ही जर बाहेर जात असाल किंवा बाहेर जाताना तुम्ही आवळा घशामध्ये म्हणजे आवळकांडी घशात ठेवली किंवा ज्येष्ठ मधाची काडी जरी तुम्ही घशात ठेवली म्हणजे तोंडामध्ये ठेवली आणि ती तुम्ही सतत सगळं, त्याला मुलेठी म्हणतात किंवा ज्येष्ठ मध म्हणतात, तर हा ज्येष्ठ मधाची काडी तुम्ही घरात सगळ्यांकडे ज्येष्ठ मध असतो किंवा नसेल तर मिळाली तर ती ज्येष्ठ मधाची काडी जर चाकत राहिला तर त्याच्यापासून जो रस निघतो तो पण तुमच्या घशाला वाचवतं, म्हणजे घशाला बाहेरच्या विषाणूपासून संक्रमण होण्यात आणि जी सर्दी होणार आहे किंवा घसा दुखणार आहे त्याच्यापासून तुम्ही वाचू शकता ह्या वातावरणामध्ये. आणि त्याच्याबरोबर तुम्ही थोड्या वेळ व्हिटॅमिन डी साठी उन्हात उभं राहणं, म्हणजे 10 ते 15 मिनिटं सकाळी जे कोवळं ऊन येतं, कारण की व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी हे दोघं एकमेकांवर परस्पर खूप अवलंबून असतात. जर तुम्ही व्हिटॅमिन सी तुम्ही छान घेताय पण त्याचं जर ऍब्झॉर्प्शन शरीरामध्ये नीट झालं नाही तर काही उपयोग नाहीये. तर तुम्ही व्हिटॅमिन डी पण विचार करा. तर थोडंसं कवळ्या उन्हात सकाळी उभं राहणं, जर गॅलरीमध्ये तुमच्या ऊन येत असेल तर तिथे 10-15 मिनिटं तुम्ही उभे राहणे किंवा खाली येत असेल किंवा गच्चीवर तुमच्या ऊन येत असेल तर तिथे जाऊन तुम्ही हे ऊन घेणं, तर ह्या दोघांच्या संयोगाने शरीरामध्ये एक इम्युनिटी पॉवर तयार होते. म्हणजे शरीर आपलं त्या विषाणूपासून लढण्यासाठी सज्ज करायचंय. ज्या वेळेला ह्या विषाणूसाठी काही औषधं निघतील तर ते आपल्यासाठी योग्य म्हणजे बेटर असणार आहे, खूप चांगलंच असणार आहे, पण तोपर्यंत आपण आपल्या शरीराला घरगुती काही हे असे साधे पदार्थ खाऊन किंवा काही असे ज्युसेस पिऊन तर आपण आपल्या शरीराला वाचवू शकतो. तर मला असं वाटतं की आज वेळ कमी आहे आपल्याकडे खूप, तर मी पुढच्या वेळेला तुम्हाला डी, व्हिटॅमिन डी, के, झिंकचा कसा वापर करायचा आहे शरीरामध्ये, त्याच्याही किती आवश्यकता आहे, छोट्या छोट्या गोष्टी नंतर सांगेल. पण आज मला असं वाटतंय की हा फार महत्वाचा विषय आहे की आहारातून जोपर्यंत याच्यावर कुठली लस निघत नाहीये किंवा याच्यापासून, तर आपण एकमेकांपासून दूर राहणे, सोशल डिस्टन्स पाळणे, त्यानंतर क्राऊडमध्ये गर्दी न करणे, पर इन्फेक्टेड व्यक्तीच्या जवळ न जाणे, ह्या गोष्टी तर आपल्याला करायच्याच आहेत. पण त्याच्याबरोबर आपल्या शरीराला एक ढाल बनवायची आहे आणि ती ढाल आपण हे घरातले पदार्थ वापरून, घरातले छोट्या छोट्या गोष्टी वापरून सुद्धा आपण करू शकतो. तर मग व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी चा जास्त वापर करून आपण ह्या संक्रमणापासून स्वतःला सध्या ह्या काळामध्ये
वाचवू शकतो. तर मला या वेबिनारमध्ये आमंत्रित करून बोलण्याची संधी दिल्याबद्दल महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी हुजूर पागा महिला वाणिज्य महाविद्यालय यांचे मी आभार मानते. तसेच वेबिनारचे संयोजक यांचेही मी आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. तुम्ही दिलेल्या मार्गदर्शनानुसारच आम्ही आमचा आहार ठेवू आणि आमचे शारीरिक बल वाढवण्याचा प्रयत्न करू. आरोग्यम धनसंपदा म्हणजे आरोग्यालाच संपत्ती असं म्हटलेलं आहे आणि प्रत्येकालाच आपलं आरोग्य चांगलं असावं असं वाटत असतं. आता आपल्याला शारीरिक आणि मानसिक आरोग्यासंदर्भात डॉक्टर किरण मोहिते मार्गदर्शन करणार आहेत. तत्पूर्वी मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. गंगा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज कोल्हापूर या ठिकाणी त्यांनी BAMS हे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय आयुर्वेद संस्थान जयपूर या ठिकाणी कायाचिकित्सा या विषयामध्ये प्रथम श्रेणीमध्ये MDची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांना आयुर्वेदिक चिकित्सेचा गेल्या 18 वर्षापेक्षाही जास्तीचा प्रदीर्घ अनुभव आहे. पंचकर्म व कायाचिकित्सा या विषयामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवले आहे. त्यांनी भारतातील नामवंत महाविद्यालयामध्ये व्याख्याता, अधिव्याख्याता तसेच प्राध्यापक म्हणून अध्यापनाचे कार्य केले आहे. अनेक वैद्यकीय सेमिनारमध्ये त्यांनी शोधनिबंध सादर केले आहेत. त्याचबरोबर सामाजिक मनस्वास्थ्य व आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी हितायू या धर्मादायी संस्थेची स्थापना सुद्धा केलेली आहे. तर मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे. नमस्कार. आज आपण कोरोना विषाणूच्या सद्य परिस्थितीमध्ये आयुर्वेदिक उपचार आणि मनस्वास्थ्य या विषयावर चर्चा करणार आहोत. आज सद्य परिस्थितीमध्ये आपण जाणतोय की कोरोना विषाणूवर प्रत्यक्ष कार्य करणारे असे औषध नाही आहे आणि त्याच्यावर जी लस आहे ती निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये आहे, अजून तरी उपलब्ध नाही आहे. म्हणून आपल्याला इतर गोष्टींचा, इतर चिकित्सा पद्धतींचा काही विचार करावाच लागेल आणि अशामध्ये आपल्याला आयुर्वेद हा एक विषय असा आहे की जो आपल्याला निश्चितच कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी, त्याचा संसर्ग टाळण्यासाठी किंवा शरीरामध्ये व्याधिक्षमता वाढवण्यासाठी मदत करेल. तर कोरोना विषाणूचा आत्ता सध्या तरी आपण प्रतिबंध कसा करतोय की संसर्ग टाळण्यासाठी आपण मास्कचा वापर करतो जेणेकरून ते ड्रॉपलेट इन्फेक्शन आहे ते पसरणार नाही. त्याच्यानंतर आपण सोशल डिस्टन्सिंग करतो, व्यक्तींमधलं अंतर वाढवतोय जेणेकरून प्रत्यक्ष शरीराचा एखाद्या भागाचा संपर्क होणे. त्याच्यानंतर आपण वारंवार हात धुतोय. हात धुण्यासाठी आपण सॅनिटायझरचा वापर करतोय, साबणाचा वापर करतोय त्या ठिकाणी. अशा पद्धतीने आपण संसर्ग तरी टाळण्याचा प्रयत्न करतोय. परंतु एखाद्याला संसर्ग झालेला आहे, कोरोना बाधित रुग्ण आहे, तर अशावर आपण काही उपचार आयुर्वेदिक करू शकतोय का? किंवा जे कोरोना बाधित नाही आहेत पण त्यांची शारीरिक बल, व्याधी प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी आपण काही उपाययोजना करू शकतो का आयुर्वेदाच्या माध्यमातून? तर निश्चितपणे आपण ही उपाययोजना करू शकतोय. तर आयुर्वेदामध्ये कोरोनासारख्या विषाणूचं वर्णन जरी नसेल तरीसुद्धा आयुर्वेदामध्ये जनपदोध्वंस आणि औपसर्गिक रोग या पद्धतीचे 2 विषय पूर्वीपासूनच आहेत. त्यामध्ये त्याचे उपाय सांगितलेले आहेत. प्रामुख्याने या ठिकाणी आपल्याला सद्य परिस्थितीमध्ये व्याधिक्षमता वाढवण्यासाठी आयुर्वेदाचा काय वापर करता येईल याचा विचार करायला हवा. तर याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की शरीराचे जे बल आहे ते शरीरामध्ये 7 धातू आहेत. त्या धातूंच्या बलावरच शरीराचं बल अवलंबून असतं. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे 7 धातू आहेत आणि त्याचं ज्या वेळेला सार आहे ते सार ओजात परिवर्तन होतं. त्या साराचं त्यावेळेला ते ओजच बल मानलं जातं. तर रसादीनाम शुक्रांतानाम यत् परम तेजः तत् खलु ओजया तदेव बलमुच्यते. अशा पद्धतीनं शरीरामध्ये बलाची निर्मिती होत असते. तर हे बल आपण कुठल्या पद्धतीनं वाढवू शकतो त्याचा आयुर्वेदामध्ये त्याचा उल्लेख आहे. आणि आता आपण 3 महत्त्वाच्या उपायांचा त्यामध्ये विचार करणार आहोत. तर एक तर व्यायाम आहे, त्यानंतर दुसरा आहे आहार आणि नंतर तिसरा आहे औषध.
तर व्यायामामध्ये आता आपण बघतोय की सर्वजण लॉकडाऊन आहेत, कोणालाही घराच्या बाहेर पडू दिलं जात नाही. तर व्यायाम कुठला करायचा? तर आपण व्यायाम करण्यासाठी आपल्या घरावरचं टेरेस किंवा घरावरचं जे छत आहे टेरेस आहे, त्याचा वापर आपण व्यायामासाठी करू शकतो. त्यामध्ये त्या टेरेसवरच चालण्याचा व्यायाम करू शकतो, सूर्यनमस्कार करू शकतो, योगासनं करू शकतो. ज्याच्या घरी टेरेसची उपलब्धता नसेल त्याने घरात का होईना पण मिनिमम चालण्याचा तरी व्यायाम केला पाहिजे. व्यायाम करणे म्हणजे शरीराच्या पचनक्रियेमध्ये सुधारणा करणे. शरीराचं आपण जे रोजचा जो आहार घेतो त्याचं पचन होणं गरजेचं असतं. ते जर पचन झालं तर त्यापासून सारभूत भाग तयार होतो, पोषक भाग तयार होतो, जेणेकरून तो 7 धातूंचा काय करतो, पोषण करतो. आणि पोषण झाल्यानंतर मग त्याच्यापासून ओज निर्मिती, आणि ओज निर्मितीनंतर शरीरामध्ये बलप्राप्ती होते. आणि हे बल जे आहे ते आपल्याला कोरोना संसर्गापासून निश्चितच वाचवू शकतं. आणि व्यायाम झाल्यानंतर आपण आहारावर येऊया. आहाराबद्दल आपण आज विशेष चर्चा करणार नाही आहोत. आहार पोषक स्वरूपाचा नियमित घ्यायचा आहे तुम्ही. त्यामध्ये दूध, कडधान्य, पालेभाज्या यांचा समावेश असेल. आणि जे कोणी मांसाहारी असतील त्यांनी मग अंडी, मांस वगैरे इत्यादी खाण्यास काही हरकत नाही. परंतु ज्यावेळेला औषधाचा विचार होतो, आयुर्वेदिक औषधांचा विचार होतो, त्यावेळेला आपण घरगुती औषध काही देऊ शकतो का याच्यावर? तर निश्चितच आपण घरगुती औषध देऊ शकतो, काड्याच्या स्वरूपात देऊ शकतो. त्याच्यामध्ये आपण घरात आपल्या काय काय असतं, सुंठ असते, दालचिनी असते, मिरे असतं, बरोबर, त्यानंतर मनुके असतात. या गोष्टी सगळ्या आपण जर मिक्स केल्या आणि त्याचा काढा केला, त्याच्याबरोबर अजूनही इतर आपण काही गोष्टी त्याच्यामध्ये ॲड करू शकतो. तुळशीची पानं आहेत, बरोबर, त्याच्यानंतर यष्टी मधू आहे, हे पण त्याच्यामध्ये आपण टाकू शकतो. आणि हा जर काढा आपण घेतला सकाळ दुपार संध्याकाळ, तर आपल्याला असं जाणून येते किंवा आपण असं समजतो की प्राणवय स्रोतस हे याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत आहे, की प्राणवय स्रोतसावर हा विषाणू काम करतोय आणि तेथे लक्षणांची निर्मिती करतोय. प्राणवय स्रोतसांना बल्य असा आपल्याला काढा करून घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये मी आता द्रव्य जी सांगितली ती घरगुती उपाय म्हणून आपण करू शकतो. आणि फार तर आपल्याला त्याच्यामध्ये चवीमध्ये जर सुधारणा करायची असेल, एखाद्याला त्याची चव आवडत नसेल, तर त्याच्यामध्ये आपण थोडासा गूळ किंवा थोडीशी साखर किंवा त्याच्यामध्ये थोडासा लिंबूचा रससुद्धा त्याच्यामध्ये टाकू शकतो, जेणेकरून त्याचं चवसुद्धा बदलते आणि तो रुग्णाला किंवा व्यक्तींना घेऊ वाटतो. मग दिवसाकाठी आपण सकाळ संध्याकाळ किंवा सकाळ दुपार संध्याकाळ हा काढा घेऊ शकतो. अशा पद्धतीने घरगुती उपचारांचा आपण इथं उल्लेख केला. त्याच्यानंतर जे रुग्ण आहेत, जे कोरोना पॉझिटिव्ह आहेत, यांच्यावर सुद्धा या काड्याचा किंवा अजून काही लाक्षणिक चिकित्सेमध्ये अजून काही औषधी द्रव्य आहेत. उदाहरणार्थ कंटकारी आहे, यष्टीमधू आहे, पिंपळी आहे, अश्वगंधा आहे, यांचा काढा त्याच्यामध्ये ॲड केला तर निश्चितपणे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सुद्धा त्याचा फरक जाणवून येतो, परिणाम जाणवून येतो आपल्याला. आणि सध्या जे आयुष विभाग आहे त्याने सुद्धा अशा पद्धतीचा एक व्यापक मोहीम पार पाडली. त्याच्यामध्ये असं दिसून आलं की बाबा ज्यांना या क्वारंटाईन केलेले होते, म्हणजे जे संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आले होते लोक, अशांना क्वारंटाईन केलं आणि त्यांना हे औषध दिलं गेलं, तर त्यांना कोरोनाचा संसर्ग परत झाला नाही, त्यांच्यात टेस्ट पॉझिटिव्ह आली नाही. आणि जे पॉझिटिव्ह रुग्ण होते त्यांच्यामध्ये दिल्यानंतर पॉझिटिव्हमधून निगेटिव्ह होण्याचा जे कालावधी आहे तो फार कमी झाला. अशा पद्धतीनं आपण जाणतोय किंवा प्रत्यक्षात आपल्याला त्याचा अभ्यास आता आपल्या पुढे आलेला आहे की आपण आयुर्वेदाचा निश्चितच कोरोना व्याधीवर उपयोग करून घेऊ शकतो. आता ह्याच्यानंतर आपण औषधांचा परत वापर करायचा म्हटलं तर रुग्णाच्या स्थितीवरून म्हणजे कुठली स्थिती आहे त्याची, रुग्णाची स्थिती, ह्याच्यावरून आपण औषधांमध्ये भर करू शकतो. त्याची रुग्णाचं बल काय आहे, रुग्णाच्या लक्षणांमधील तीव्रता काय आहे, त्याच्यामध्ये उदाहरणार्थ ज्वर असेल, कोरोनाबाधित रुग्णांमध्ये जर ज्वर हे लक्षण असेल किंवा ताप त्याला म्हणतात, त्याच्यामध्ये संशमनी वटी आहे, अमृतारिष्ट आहे, महासुदर्शन
घनवटी आहे, महासुदर्शन काढा आहे, याचा निश्चितपणे आपण वापर करू शकतो. जर कास हे लक्षण असेल किंवा खोकला, कोरडा खोकला येणे हे लक्षण असेल तर सीतोपलादी चूर्ण आहे, टंकन आहे, बिबितक आहे, त्याच्यानंतर श्वासकोटार रस आहे, यासारखी आपण औषधं निश्चितपणे यष्टी मधू आहे, कंटकारी आहे, ही औषधं आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर इतर काही लक्षणं असतील तर त्यामध्ये त्या लक्षणानुरूप आपण चिकित्सा करू शकतो. तर ही लक्षणांची तीव्रता, रुग्णाचे बल, लक्षणांची तीव्रता, त्याच्यानंतर त्याचं वय, त्याला असलेले इतर काही आजार, याच्यावरून आपण कुठले औषध वापरायचं. उदाहरणार्थ ज्याच्यामध्ये ही तिन्ही गोष्टी आहेत, म्हणजे एकतर ते वृद्ध आहेत, त्यांना दुसरा कुठला तरी आजार आहे, म्हणजे डायबिटीस, हायपरटेन्शन यासारखे काही विकार असतील, तर अशा लोकांना तज्ज्ञ वैद्यांच्या मार्फत किंवा डॉक्टरांच्या मार्फत आपण चिकित्सा करून त्यांचे घेणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये आपण कल्पसुद्धा वापरू शकतो. लक्ष्मीविलास रस आहे, श्वासकोटार रस आहे, श्वासकास चिंतामणी रस आहे, किंवा आपण बल वाढवण्याच्या दृष्टिकोनातून, त्यांचं वृद्ध लोकांचं व्याधिक्षमत्व कमी असतं, बल कमी असतं, शरीर धातू बल कमी असतं, त्याच्यामध्ये आपण सुवर्णकल्पांचाही वापर त्याच्यामध्ये करू शकतो. तर त्या सुवर्णकल्पामध्ये वसंत कुसुमाकर आहे, त्याच्यानंतर सुवर्णमालिनी वसंत आहे, त्याच्यानंतर बृहत्वाद चिंतामणी आहे, या कल्पांचा आपण निश्चितपणे वापर करू शकतो. आता हे झाले औषधी उपचार आयुर्वेदातले. आता आपण मानसिक स्वास्थ्याविषयी जरा थोडंसं बोलूया. मानसिक स्वास्थ्य का हरवलेलं आहे त्याची मी तुम्हाला थोडक्यात कारणं सांगतो. की एकतर लॉकडाऊन असल्यामुळं प्रत्येक व्यक्ती हा घरात राहतोय, ज्यांना दररोजची सवय आहे बाहेर जाण्याची, उदाहरणार्थ नोकरीला कोण जाणार, कोण बाजारला जाणार असतात, तर ही जी लोक बाहेर जाणार आहेत ती आता घरामध्येच अडकली आहेत. त्यामुळे किती दिवस घरात राहणार, 4 दिवस, 8 दिवस, 15 दिवस, हे लॉकडाऊन वाढू लागल्यामुळं त्यांची मनाची अवस्था फार बिकट झालेली आहे, त्यांच्या मनामध्ये उद्वेग निर्माण झालेला आहे. त्याचबरोबर टी व्हीवर येणाऱ्या ज्या कोरोना संबंधित बातम्या आहेत, वारंवार त्या बातम्या पाहिल्यामुळं त्यांच्या मनामध्ये भय निर्माण झालेला आहे. आणि त्याचबरोबर या विषाणूवर निश्चित असं औषध, निश्चित अशी लस नसल्यामुळं त्या भयामध्ये वाढ झालेली आहे. अशा पद्धतीनं ह्या सर्व गोष्टींचा परिणाम मनावर झाल्यामुळं तसेच जे वृद्ध लोक आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांनासुद्धा, आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना काही विकार असतील, इतर काही विकार असतील, तर त्यांना एक प्रकारचे भीती निर्माण झालेली आहे की आता आपला भविष्य धोक्यात आहे, आपला मृत्यू अटळ आहे, अशा पद्धतीचे काही गैरसमज निर्माण झालेले आहेत. तर त्यातून बाहेर काढलं पाहिजे. यातून काय उपाय करायला पाहिजेत आपल्याला, हे मी तुम्हाला सांगतो. की टी व्हीवरचे तर तुम्ही बातम्या पाहताय, त्याच्याऐवजी मालिका बघा, मनोरंजनात्मक काही कार्यक्रमासाठी ते पहा. त्याच्यानंतर वाचण्यासाठी तुम्ही कथा कादंबऱ्या, कारण तुम्हाला भरपूर वेळ आहे आता, कथा कादंबऱ्या वाचू शकता, धार्मिक ग्रंथ वाचू शकता. त्याच्यानंतर जे इंडोर गेम आहेत ते मुलांबरोबर किंवा कौटुंबिक सदस्यांबरोबर खेळू शकता, जसे बुद्धिबळ आहे, कॅरम आहे, या पद्धतीनं तुम्ही मनोरंजन करू शकता. व हे सारखा जो सतत जो निगेटिव्ह बातम्या तुम्ही ऐकताय, त्याचा जो इम्पॅक्ट होईल मनावर, तो जरा कमी होईल. आणि ह्याचबरोबर तुम्ही प्राणायाम करू शकता, योगा करू शकता आणि ध्यानधारणा करू शकता. प्राणायामामध्ये मुख्य म्हणजे पूरक, कुंभक, रेचक हे 3 प्राणायाम करू शकता तुम्ही. पूरक म्हणजे हवा जेवढी घेता येते तेवढी आत घेणे, कुंभक म्हणजे ती छातीमध्ये फुफ्फुसामध्ये साठवून ठेवणे, आणि रेचकमध्ये हे हळूहळू सोडून देणे. त्याच्यानंतर अनुलोम विलोम आहे. मला वाटते प्रत्येक लोकांना, प्रत्येक जनसामान्यांना भारतातल्या या गोष्टी आता सगळ्या माहीत झालेल्या आहेत. तर या गोष्टी तुम्ही करू शकता. त्याचबरोबर ध्यानधारणा केल्यामुळे मनाची एक गती आहे, मन हे सत्वस्थितीवर येतं, मनाची जी दुर्बलता वाढलेली असते ती कमी होते, मन सुदृढ होतं. आणि मन सुदृढ झाल्यानंतर शरीर आणि मनाचा आश्रयाश्री भाव असल्यामुळे शरीर आणि मन दोन्हीही आरोग्यमय स्थितीत राहण्यास कारणीभूत ठरतात. अशा पद्धतीनं आपण जर आयुर्वेदिक उपचार आणि मानसोपचार यांचं जर विचार करून, यथासांग विचार करून जर दोन्हीची सांगड घातली आणि जर त्याचा वापर आपण चिकित्सेत करू शकलो कोरोनाच्या परिस्थितीमध्ये, तर निश्चितच समाजाला, लोकांना, देशाला याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद सर. तुम्ही दिलेल्या
मोलाच्या मार्गदर्शनामुळे आम्हा सर्वांचेच मानसिक धैर्य वाढलेले आहे आणि तुम्ही सांगितलेल्या आयुर्वेदिक औषधांचा वापर आम्ही आमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि त्याचबरोबर कोरोनाचा सामना करण्यासाठी करणार आहोत. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याबरोबरच आर्थिक नियोजनही तितकेच महत्त्वाचे असते आणि या संदर्भातच आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत श्री सुधाकर कुलकर्णी सर. तत्पूर्वी त्यांचा मी थोडक्यात परिचय तुम्हाला करून देतो. त्यांचे शिक्षण MSc इन केमिस्ट्री असून त्यांना बँकिंग क्षेत्रातील गेल्या 24 वर्षापेक्षाही जास्तीचा अनुभव आहे. या 24 वर्षामध्ये त्यांनी नामवंत बँकांमध्ये ब्रँच मॅनेजर, चीफ मॅनेजर, हेड ऑफ मर्चंट बँकिंग, जनरल मॅनेजर म्हणून काम पाहिले आहे. MIT कॉलेज पुणे, भारतीय विद्यापीठ, PCMRD, IICMR इत्यादी ठिकाणी त्यांनी व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून अध्यापनाचे सुद्धा कार्य केले आहे. नामवंत वर्तमानपत्रांमध्ये त्यांचे वाणिज्य आणि अर्थकारण यावर लेख प्रकाशित होत असतात. सर रिसोर्स पर्सन म्हणूनही अनेक ठिकाणी जात असतात. त्यामध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंज, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, लोटस नोवेल्थ प्रायव्हेट लिमिटेड मुंबई या ठिकाणचा समावेश होतो. सर स्वतः सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर आहेत. याशिवायही त्यांच्याबद्दल अजून बरंच काही सांगता येईल. त्यांच्या मार्गदर्शनातून सुद्धा त्यांचा परिचय आपल्याला मिळेलच. तर मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे. नमस्कार, मी सुधाकर कुलकर्णी. स्वतः मी सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर आणि गुंतवणूक सल्लागार आहे. पुणे येथे मी ह्या व्यवसायामध्ये गेली 13-14 वर्ष कार्यरत आहे. यापूर्वी मी बँकेमध्ये 28 वर्ष नोकरी केलेली आहे विविध पदावर आणि शेवटी झोनल मॅनेजर पदावरनं 2004 साली सेवानिवृत्ती घेतलेली, स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतलेली आहे. आपल्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर युवराज थोरात सर यांचा माझा गेले 6-7 वर्षाचा परिचय आहे आणि त्याने मला इथं आवर्जून बोलवलं, याबद्दल त्यांचा मनस्वी आभारी आहे. हा कार्यक्रमाचा मूळ उद्देश असा आहे की आपल्याला कल्पना आहे सध्या कोरोनाची जी साथ चालू आहे याच्यामुळे विविध प्रकारचे संकट आपल्यासमोर उभे आहेत. त्यातलं एक सगळ्यात मोठं संकट आहे ते आर्थिक संकट. तर ह्या आर्थिक संकटाचा सामना आपण कसा करायचा हे फार आवश्यक आहे. प्रत्येकाला कसा करायचा हे समजलं पाहिजे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा सामना करताना आपलं काही आर्थिक नियोजन केलं पाहिजे. कारण हा प्रश्न प्रत्येकाला आहे. तुमची आर्थिक परिस्थिती कशी जरी असली तर तिच्यावर थोड्याफार प्रमाणात ह्या किंवा काहींच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात, काहींच्या बाबतीत थोड्या प्रमाणात ह्या कोरोनाचा परिणाम झालेला आहे. तर या दृष्टीने आपल्याला काही पुढील काळाकरता एक नियोजन करणं आवश्यक आहे आणि ते का केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे आज समजून घेऊ. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, आपण जेव्हा एक आर्थिक नियोजन करतो तर आर्थिक नियोजन म्हणजे काय पहिलं कळलं पाहिजे. आर्थिक नियोजनाचा अर्थ असा की आपल्या ज्या गरजा आहेत, भविष्यातल्या गरजा, ही जेव्हा गरज आपल्यासमोर उभी राहील तेव्हा आपल्याकडे त्या गरज भागवण्याकरता तेवढं आर्थिक बळ असलं पाहिजे किंवा तेवढे पैसे असले पाहिजेत. आता गरज जी आहे ही प्रत्येक वेळची गरज काही तुम्हाला सांगून येत नाही आणि जेव्हा गरज समोर उभी राहते तेव्हा पैसे काही आभाळातनं पडत नाही. त्यामुळे माझी गरज साधारण काय असेल आणि ती किती काळाने असेल याचा आपण अंदाज घ्यायचा आणि त्यानुसार आपल्या आर्थिक गरजांचं तरतूद करायची, याला म्हणायचं आर्थिक नियोजन. आत्ताच्या काळात त्याची आवश्यकता का फार झालेली आहे लक्षात घ्या की ह्या कोरोनामुळं प्रत्येकाच्या आर्थिक परिस्थितीवर बदल झालेला आहे. जे खाजगी व्यवसायामध्ये विशेषतः खाजगी म्हणायचे जे छोटे छोटे व्यवसाय आहेत, रिक्षावाला आहे, टॅक्सीवाला आहे, पानवाला आहे, वडापावची गाडी आहे, ह्या सर्व किंवा कटिंगचं सलून आहे, ह्या सर्वांचा धंदा गेले काही दिवस पूर्णपणे बंद आहे. मग त्यांना उत्पन्नच काही नाही. तर याच्या उलट काही बाबतीमध्ये उलटं झालेलं आहे की त्यांचा धंदा चालू आहे पण पूर्वी इतका चालू नाही, त्यामुळे उत्पन्न कमी आहे. काहीच्या बाबतीत असं आहे की नोकरीवर जाता येत नाही परंतु ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी पगार मिळतो आहे, काही ठिकाणी अजिबात मिळत नाही, काही ठिकाणी कमी मिळतो आहे. पण या सगळ्या प्रकाराने येणं प्रकाराने आपल्या आर्थिक परिस्थितीवर काहीतरी परिणाम झालेला आहे. ह्या परिणामामुळं बरं ही परिस्थिती नेमकी कधी सुधारणार आहे आज आपल्याला सांगता येणार नाही. पण लॉकडाऊन समजा असं धरून त्याला आपल्याला असं वाटलं होतं की 17 तारखेला लॉकडाऊन संपेल, 18 तारखेपासून सर्व कामकाज व्यवस्थित सुरू होईल. लॉकडाऊन संपला म्हणजे कोरोना संपला असं नाही आहे. जोपर्यंत कोरोनावर यशस्वी व्हॅक्सिन मिळत नाही तोपर्यंत कोरोनाचं जे संकट आहे हे तुमच्या माझ्या भोवती घोंगावतच राहणार आहे. त्यामुळे ह्याच्या कोरोनाच्या सोबत राहण्याची आपल्याला सवय गेली पाहिजे आणि त्याचे काही गव्हर्नमेंटने जे नियम पाळून दिले ते पण आपण पाळले पाहिजे, ते पण आपण पुढं पाहू. पण सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे काय तर आपल्याला प्रत्येकाला आर्थिक नियोजन केलं पाहिजे. मग ते आर्थिक नियोजन करायचं म्हणजे काय करायचं बघा, मी तुम्हाला सांगितलं की नियोजन 3 पद्धतीने केलं पाहिजे की माझ्या दैनंदिन गरजा काय
की मला दर महिन्याला खर्च किती येतो किंवा मला रेग्युलर माझे खर्च काय आहेत ते मला काढता आले पाहिजेत. ज्या माझ्या गरजा माझ्या एक 3 किंवा 4 वर्षांनी माझ्यासमोर असतील, काही गरजा माझ्या 10-12 वर्षांनी असतील, काही 20 वर्षांनी असतील, तर असं गरजांचं मला वर्गीकरण करता आलं पाहिजे. आणि आज माझा सगळ्यात मोठा प्रयत्न असला पाहिजे, माझ्या ज्या दैनंदिन गरजा आहेत आणि ज्या नजीकच्या भविष्यातल्या गरजा आहेत वर्ष त्याच्याकरता मला तरतूद केली पाहिजे. फार पुढच्या गरजांचा आज आपण ह्या आत्तासारख्या संकटाच्या परिस्थितीत विचार करू शकत नाही. एरवी तोही करायला लागतो, पण आत्तासारख्या परिस्थितीत खूप पुढचा विचार न करता दरमहाचा माझा खर्च आणि पुढच्या वर्षातली माझी आर्थिक तरतूद याचा मला विचार केला पाहिजे. आणि हे करताना एक साधं गणित लक्षात ठेवा बरं का, आर्थिक तरतूद करताना मला 2 गोष्टी विचार करायला लागतो की मी आहे म्हणून आर्थिक तरतूद, उद्या मी नसेल तरी मी आर्थिक तरतूद काय केलेली. म्हणजे दुर्दैवाने एखाद्या माणसाला कोरोना झाला किंवा अन्य कुठल्या कारणाने त्या माणसाचा दुर्दैव मृत्यू झाला, होऊ नये असं प्रत्येकाला वाटतं, पण कधीतरी कोणाच्या बाबतीत ते घडतं असं, तर त्याची त्यांनी आर्थिक तरतूद काय केलेली आहे. तर अशी आर्थिक तरतूद ही आपल्याला लाईफ इन्शुरन्सच्या माध्यमातून करता येते. मग ही कशी करावी, तर मला कल्पना आहे आपल्यापैकी बहुतेकांनी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी घेतली असेल, परंतु मी तुम्हाला एक अगदी खात्रीने सांगतो, आपल्यापैकी 90 ते 95% लोकांनी चुकीची इन्शुरन्स पॉलिसी घेतली. याचं कारण असं आहे की इन्शुरन्स कसा घ्यायचा आहे आम्हाला माहीत नाही. आम्ही फक्त काय करतो, मला प्रीमियम किती परवडतो आहे तेवढाच इन्शुरन्स घेतो. मग कोणाचा 2 लाखाचा असतो, कोणाचा 5 लाख असतो, कोणाचा 7 लाखाचा असतो, पण सर्वसामान्य माणसाचा 5 ते 7 लाखाच्या जवळपास इन्शुरन्स असतो. परंतु असा जर माणूस दुर्दैवाने गेला तर मिळणारे 5 किंवा 6 लाख त्याच्या घरच्यांना किती दिवस पुरणार आहे, जास्त वर्ष किंवा 2 वर्ष, पुढं काय, हा विचार आम्ही केला आहे का, हा विचार आम्ही केलेला नाही. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की आपण इन्शुरन्स घेताना योग्य विचार न करता कुणीतरी एजंट सांगतो ती पॉलिसी आपण आपल्या तो गळ्यात मारतो, आपण ती पॉलिसी घेतो, त्याच्यापासून आपण सावध राहायला पाहिजे. इन्शुरन्स घेताना आत्ता ह्या काळामध्ये ते इन्शुरन्स महत्त्व आपल्याला फार प्रकर्षाने जाणवणार आहे. इन्शुरन्स घेताना आपलं इन्शुरन्स आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या किमान 15 पट असावा. आता प्रश्न असा आहे की समजा एखाद्या माणसाचं वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपये, तर 15 पट म्हणजे जवळपास 90 लाख झाला. आता 90 लाख ते 1 कोटी इन्शुरन्स घेणं त्याला परवडणार आहे का, या प्रश्नाचं उत्तर हो आणि नाही असं दोन्ही पण आहे. हो कधी आहे जर तुम्ही इन्शुरन्स समजून घेतला तर, आणि नाही कधी जर तुम्ही जर पारंपरिक मनी बॅक एन्डॉमेंट अशा प्रकारचा इन्शुरन्स घेतला तर हे तुम्हाला परवडणार नाही. मग कुठला घेतला पाहिजे आपण इन्शुरन्स, तर आपण घेतला पाहिजे टर्म प्लॅन घेतला पाहिजे. टर्म प्लॅनचा अर्थ असा काय की याला फक्त डेथ बेनिफिट असतो. माणूस गेला तर घरच्यांना पैसे मिळतात, माणूस हयात राहील त्याला पैसे मिळत नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ समजा एखाद्या माणसाने 1 कोटीचा टर्म प्लॅन घेतला आणि हा माणूस सुदैवाने 30 वर्षाकरता त्यांनी पॉलिसी घेतली, 30 वर्षांनी तो हयात असेल, त्याला एक पैसा मिळणार नाही. पण दुर्दैवाने मध्ये त्या 5 वर्षांनी निधन झालं तर घरच्यांना 1 कोटी मिळतील. आता हा इन्शुरन्स खूप स्वस्त मिळतो, हे कित्येक लोकांना माहिती नाही आहे. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, 25 वर्ष वयाच्या माणसाला 1 कोटीचं कवर फक्त 8,500-9 हजारात मिळतं. 1 कोटीचं कवर 30 वर्षाच्या माणसाला, हेच कवर 30 वर्षाच्या माणसाला साधारणपणे 10-11 हजारात मिळतं. 35 वर्षाच्या माणसाला 15-16 हजारात मिळतं आणि 40 वर्षाच्या माणसाला 20-21 हजारात मिळतं. म्हणजे जसं वय वाढत जातं तसं आपला वार्षिक प्रीमियम वाढत जातो. म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की हे कवर शक्य तितकं लवकर घ्या. हे कवर आपल्याला जास्तीत जास्त 40 वर्ष किंवाची वयाची 80 वर्ष यापैकी जे आधी येईल त्यावेळेला तितके दिवस मिळू शकतो. पण 40 वर्ष घ्यायला पाहिजे असं नाही आहे. साधारणपणे आपण जितके दिवस कमावते आहोत, उदाहरणार्थ आपण 60पर्यंत नोकरी करणार आहोत किंवा काही लोक म्हणतात मी 65पर्यंत काम करणार आहे, तेवढ्या वेळापुरतंच कवर घ्या. जास्त पिरियडला घेऊन अनावश्यक प्रीमियम वाया घालू नका, कारण जितका जास्त पिरियड घ्याल तितकं तो प्रीमियम जास्त जाणार आहे. हे कवर आपल्याला सर्व इन्शुरन्स कंपनी देऊ करतात. दुर्दैवाने आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत नसतं. याच्याकरता म्हणजे सोपी पद्धत सांगतो तुम्हाला, याच्याकरता एजंटकडे जायची गरज नाही आहे. एक साईट सांगतो, PFRDA.com या साईटला जा, किंवा अजून एक सोपी साईट सांगतो, policybazaar.com, POLICY policybazaar.com या साईटला जा. या साईटला गेल्यावर तुमचं नाव टाका, तुमची जन्मतारीख टाका, तुमचं वार्षिक उत्पन्न किती टाका आणि तुम्हाला किती कवर पाहिजे आणि किती वर्षाकरता पाहिजे ही माहिती तुम्ही जिथं भरली आणि सबमिट केली की पुढच्या 10 मिनिटामध्ये बहुतेक 10-12 कंपनीकडून तुम्हाला SMS किंवा मेल येईल की तुम्हाला एवढा प्रीमियम पडेल, तुम्हाला एवढा प्रीमियम. प्रत्येक कंपनीचा प्रीमियम हा सारखा असणार नाही, थोडा कमी जास्त असणार आहे. पण याच्यामधला फरक आहे 2 ते 5% जास्त असणार नाही. पण मी तुम्हाला एक 5-7 चांगल्या कंपनी नावं सांगतो, त्यांच्याकडे तुम्ही असं इन्शुरन्स घ्या. त्यातली एक आहे SBI लाईफ, आपल्या सगळ्यांना स्टेट बँक माहिती आहे, त्याचीशी उपकंपनी आहे. दुसरी आहे HDFC लाईफ, ही सुद्धा HDFC ह्या मोठ्या कंपनीची उपकंपनी आहे. तसेच आहे ICICI प्रुडन्शियल किंवा तुमचे आहे टाटा AIG, बजाज अलायन्स, मॅक्स न्यूयॉर्क लाईफ. ह्या ज्या कंपन्या आहेत ह्या लाईफ इन्शुरन्समध्ये
खूप प्रसिद्ध कंपन्या आहेत, यांचं कामकाज करून चांगलं आहे आणि याचा प्रीमियम मी आपल्याला सांगितलं इतका कमी प्रीमियममध्ये आपल्याला हे कवर मिळू शकतं. LIC सुद्धा अशी पॉलिसी देते, तथापि LICची पॉलिसी जवळजवळ 1.5 ते 2.5 पण महाग पडते. जे कवर तुम्हाला 8,000 ह्या कंपनीकडे मिळेल त्यासाठी तुम्हाला 15-16 हजार रुपये 14 ते 15 हजार रुपये ह्या LICकरता भरायला लागतील आणि काही गरज नाही तसं करायची. ह्या सगळ्या कंपन्या चांगल्या वेल इस्टॅब्लिश कंपन्या आहेत आणि यांच्याकडनं इन्शुरन्स घेणं आपल्याला काही रिस्क नाही आहे. तर हा असा इन्शुरन्स प्रत्येकाने घ्या. याच्यामध्ये परत एकदा सांगतो, याच्यामध्ये गुंतवणूक शून्य आहे. सुदैवाने माणूस आपण हयात राहिलो तर तुम्हाला पॉलिसी संपल्या तर एक पैसा मिळणार नाही, पण पॉलिसी संपायच्या आदल्या दिवशी जरी माणूस गेला तरी घरच्यांना तुम्ही जेवढं कवर घेतले तेवढे पैसे मिळणार आहेत. तर अशा पद्धतीने टर्म प्लॅन प्रत्येकाने घ्या. आत्ताच्या काळामध्ये याची खूप गरज आहे आणि कोरोना नेमका कधी संपणार आहे कोणालाच माहीत नाही. त्यामुळे अशा प्रकारचं आर्थिक नियोजन किंवा आपल्या घरच्यांसाठी आपण काहीतरी आर्थिक तरतूद करून ठेवणं अत्यंत निकडीचं आहे. त्याचबरोबर आत्ताच्या काळामध्ये आपला एक चांगला मेडिक्लेम असला पाहिजे, कारण तुम्ही पाहताय की दिवसेंदिवस औषधाचा खर्च वाढत चाललेला आहे आणि प्रत्येक वेळेला महत्त्वाचं काय असतं की माणसाचं जीव महत्त्वाचा असतो. त्यामुळे माणूस हॉस्पिटलवर ॲडमिट झाला तर आपण प्रसंगी तो खर्च भागवण्यासाठी घरातल्या काही वस्तू विकून टाकतो, कर्ज घेतो किंवा उधार उसनवार करतो. हे टाळायचं असेल तर वेळीच योग्य मेडिक्लेम पॉलिसी घ्या. साधारणपणे 2+2च्या फॅमिलीला म्हणजे नवरा बायको आणि 2 मुलं आहेत तर अशा लोकांनी किमान 5 लाखाचं तरी कवर घ्यावं की याला साधारणपणे वर्षाला 8 ते 9 हजार रुपये तुम्हाला प्रीमियम पडू शकेल. हा वयानुसार बदलेल पण हा 10पर्यंत सुद्धा जाऊ शकेल. जितकं वय कमी तितका प्रीमियम कमी पडणार आहे. तर ही पॉलिसी घ्या, म्हणजे आपल्यापैकी घरातलं कोणी दुर्दैवाने आजारी पडलं तर त्याचा हॉस्पिटलचा जो खर्च आहे हा सुमारे 94-95% खर्च परस्पर तुमच्या हॉस्पिटलला त्या इन्शुरन्स कंपनीमार्फत दिला जातो. याला म्हणतात कॅशलेस पेमेंट. म्हणजे 1 लाख खर्च झाला तुम्हाला जेमतेम 2-3 हजाराचं पेमेंट करायला लागतं. बाकी 97-98 हजार तुमच्या हॉस्पिटलला तुमच्या इन्शुरन्स कंपनीकडे परस्पर दिल्या जातात. म्हणजे तो तुमचा जो खर्च होतो तो वाचतो आणि त्याच्याकरता केवळ तुम्ही 7 ते 8 हजार भरलेले असतात. त्यामुळे असा विचार करा की घरामध्ये कधी एक माणूस पडेल, कधी 2 पडतील. त्यामुळे सगळ्यांची एकत्रित पॉलिसी घ्या. याला म्हणतात फ्लोटिंग पॉलिसी. एकाच पॉलिसीमध्ये तुमच्या 4 जणांचा समावेश झालेला असेल तर हे कवर प्रत्येकाने ह्या आत्ताच्या काळामध्ये माझ्या दृष्टीने मला फार आवश्यक वाटतं. हे झाल्यानंतर मला आर्थिक नियोजनाचा विचार करायचा आहे. आर्थिक नियोजनाचा विचार करताना सर्वप्रथम लक्षात घ्या की आत्ताचा जो काळ आहे हा थोडासा अनप्रेडिक्टेबल काळ आहे. नेमकं पुढं काय घडेल हे सांगता येत नाही. ज्यांना नोकरी आहे त्यांची नोकरी टिकेल याची खात्री नाही, ज्यांना नोकरी नाही त्यांना कधी लागेल याची माहीत नाही. अशा वेळेला आपला जो महिन्याचा खर्च आहे किंवा आपण व्यवसायात आहोत तो व्यवसाय नेमका कसा चालेल हे सांगता येत नाही, उत्पन्न किती होईल हे माहीत नाही. अशा वेळेला तुम्हाला जो दरमहासाठी घरखर्चाला पैसा लागतो त्याच्या 6 पट रक्कम तुमच्याकडे कधीही तयार असली पाहिजे. म्हणजे साधारणपणे धरून चला की मध्यमवर्गीय असताना पुण्यामध्ये दरमहाच्या खर्चासाठी 30 ते 35 हजार लागतात. तर अशा माणसाकडे 2.5 लाख रुपये कधीही पटकन मिळतील असे तयार पाहिजेत. मग ते कुठे ठेवायचे? तर बँकेत सेव्हिंग अकाउंटला ठेवा किंवा बँकेत शॉर्ट टर्म FD करा. 45 दिवसाची किंवा 90 दिवसाची किंवा 120 दिवसाची इतक्या कमी पिरियडची FD करा किंवा लिक्विड फंडामध्ये पैसे ठेवा. म्युच्युअल फंडाच्या लिक्विड फंडमध्ये किंवा शॉर्ट टर्म फंडमध्ये पैसे ठेवा की जेणेकरून तुम्हाला जेव्हा पैसे लागतील तेव्हा तुमच्याकडे तुमचे पैसे असतील आणि तुमचा आर्थिक प्रश्न त्यावेळेस सुटेल. परंतु ही प्रत्येकाला गरज आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट त्या दृष्टीने काही पैसे बाजूला ठेवा सुरुवात करा. तिसरं सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आत्ताचा जो कालावधी आहे हा आपल्याला परत सांगतो अनसर्टन्टी खूप आहे, अनिश्चितता खूप आहे. अशा वेळेला आपल्याकडे जरी पैसे असले, काहींच्याकडे पैसे असतील सुद्धा, तर तुम्हाला सांगतो लॉकडाऊन उठल्यानंतर गेले 2 महिने दुकानं किंवा सगळ्या व्यवहार बंद असल्यामुळं ह्या वस्तू खपवण्याकरता व्यापारी मोठ्या प्रमाणावर डिस्काउंट देऊ लागतील. जे 25%, 30% डिस्काउंट घ्यायला लागेल. अशा वेळेला डिस्काउंटच्या मोहाला बळी पडू नका आणि त्या वस्तू घेऊ नका. कारण आज तुमच्या दृष्टीने ती वस्तू महत्त्वाची नाही, तुमच्याकडे पैसे असणं महत्त्वाचं आहे. केवळ स्वस्तात मिळते म्हणून पैसे ती वस्तू विकून तुम्हाला तेवढे पैसे परत घेतले पैसे इतके पैसे मिळणार नाही आहेत. त्यामुळं उदाहरणार्थ गाडी आहे, TV आहे, फ्रीज आहे, वॉशिंग मशीन आहे, कपडे आहेत, याची आज मला गरज नाही आहे. माझ्याकडे जे आहे त्याच्यावर मी भागवणार आहे. मला पुढचे 1-1.5 वर्ष माझ्या दैनंदिन गरजा भागवण्याकरता जे पैसे राहणार आहेत ते मी माझ्याकडे नक्कीच ठेवणार आहे. हे प्रत्येकाने मनात बाळगा. आता दुसरा एक महत्त्व असतं, आपल्यापैकी काही जण व्यवसायात असतील तर व्यवसायात असताना आपला व्यवसाय नेमका पहिल्यासारखाच चालेल याची खात्री नाही आहे. आपलं व्यवसाय स्वरूप कसं याच्यावर किंवा मी नेहमी म्हणतो आपण की मंदीतसुद्धा संधी असते किंवा कुठलीही जी एक ज्याला आपण म्हणतो एनी डिफिकल्टी गिव्ह यू सम अपॉर्च्युनिटी. कुठल्याही अडचणीत तुम्हाला काहीतरी नवीन एक संधी असते तर ही संधी शोधायचा प्रयत्न करा. की आपण एकाच घरातले 2 किंवा 3 जण एकाच व्यवसायात असाल तर सगळ्यांनी एका व्यवसायात राहू नका. त्यातल्या किमान एका दोघांनी काहीतरी वेगळा व्यवसाय सुरू करा, जेणेकरून हा व्यवसाय जर भविष्यात चांगला चालला नाही तर नवीन व्यवसायात आपलं उत्पन्नाचा ओघ चालू राहील आणि आपलं आर्थिक समस्या राहणार नाही. त्यामुळं घरामध्ये
म्हणजे उदाहरण सांगतो, कोणाचं किराणा मालाचं दुकान आहे तर ते वडीलही पाहतात, 2 भाऊ पाहतात. असं न करता वडील किराणा मालाचं दुकान पाहत असतील तर इतर 2 मुलांनी इतर काहीतरी व्यवसाय करणं आजच्या घटकेला आवश्यक आहे. बरं, आत्ता काही व्यवसाय याच्यामुळं काही व्यवसाय मागं पडणार आहेत, काही व्यवसायांना नव्याने संधी मिळणार. उदाहरणार्थ केटरिंगचा बिझनेस, पुढचे काही दिवस केटरिंग धंद्याला फार दिवस चांगले येणार नाहीत, कारण खूप मोठे बरेच लोक एकत्र येऊन काही कार्यक्रमच होणार नाही आहेत, किंवा लग्न कार्यालय आहेत, तो लग्नाचे फोटो काढणारे लोकांचा धंदा कमी होणार आहे, बँडवाल्यांचा धंदा कमी होणार आहे, फुलवाल्या आणि गजऱ्यावाल्यांचा धंदा ह्या पद्धतीने कमी होणार आहे. तर ह्या लोकांनी नवीन कशात तरी गेलं पाहिजे. म्हणजे आता मला नवीन काय करता येईल, असे प्रत्येक ठिकाणी काहीतरी नवीन संधी असते. आता उदाहरण आत्ताची परिस्थिती बघा, आता लोकांना कंपल्सरी काय करायला लागणार आहे, सगळ्यात म्हणजे कंपल्सरी मास्क लावायला लागणार आहे. तर मास्क मोठ्या प्रमाणावर लागणार आहेत. मास्कला खूप मोठा डिमांड आहे. तुम्ही कोणी जर फेसबुक अकाउंट पाहिलं तर रोज तुम्हाला शेकडून त्या मास्कच्या यादी दिसतात. आपण सुद्धा असं काहीतरी करून मास्क निर्मिती करा आणि लोकांना पुरवले असे मास्क विका. यात 2 पैसे पण आपल्याला मिळतील. आपल्याला समजा मार्केट मिळत नसेल तर ह्याच्या मोठमोठ्या कंपनी यांना तुमचा माल द्या. दुसरी गोष्ट सॅनिटायझर किंवा काय हर्बल प्रॉडक्ट्स असतात, याचं तुम्ही काहीतरी नवीन व्यवसायात पडा. सॅनिटायझर एजन्सी घ्या. पैसे इथं येतात आता, कारण दरवेळेला कुठलाही संकट आलं की जुने धंदे मागं पडून नवे धंदे पुढे येतात. औषधाचे दुकानांना इथे पुढे जास्त महत्त्व होणार आहे. तर किराणा मालाबरोबर एक औषधाचं दुकानसुद्धा टाकायचा विचार करा, की ज्या ठिकाणी पुढील काळामध्ये मला माझा व्यवसाय अजून वाढू शकेल. हे प्रत्येकाने पाहणं फार आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला काही शिस्त लावून घेतली पाहिजे. त्यातली एक आर्थिक शिस्त सांगतो काय लावून घ्यायची ती, की आपल्या गरजा नेमका काय ते ओळखायला शिका. ज्या गरजा आहेत तेवढ्यापुरतंच खर्च करा. ज्याला आपण वॉन्ट आणि नीड म्हणतो, तर नीड भागवा, वॉन्ट भागू नका. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण सांगतो की माझ्याकडे मी सहज संध्याकाळी फिरायला गेलो मॉलमध्ये आणि मला तिथे दिसतंय एकावर एक 2 शर्ट फ्री आहेत. एक शर्ट घेतला तर 2 शर्ट फ्री आहेत. प्रश्न असा आहे की ते एकूण 3 शर्ट घेणं माझी गरज आहे का? ती गरज नाही. मग केवळ 2 फुकट मिळतं म्हणून 1 सुद्धा घेऊ नका. आणि जगात कुणीही कोणाला काही फुकट देत नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्यापैकी कुणी जर क्रेडिट कार्ड वापरत असाल तर क्रेडिट कार्ड वापरताना काळजी घ्या. ती काळजी अशी घ्या की तुम्ही जेवढे पैसे भरू शकाल तेवढ्याचाच खर्च क्रेडिटवर करा. आजकाल लोकांच्या क्रेडिट कार्डला 2-2, 3-3 लाखापर्यंत मर्यादा दिलेली असते लिमिट. ती पूर्ण रक्कम लिमिट वापरू नका. आपण ह्या काळात जर कार्डचे पैसे भरू शकला नाही तर त्याच्यावर भरावं लागणार व्याज जवळजवळ 35-40% एवढं व्याज भरायला लागतं आणि ते खूप तापदायक होतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ता ह्या काळामध्ये गव्हर्नमेंटनी बऱ्याच योजना आणलेल्या आहेत तुमच्याकरता. आपण माननीय मोदींनी आपलं एक पॅकेज 20 लाख कोटीचं पॅकेज जाहीर केलं आहे. आता 20 लाख कोटी काय प्रत्येकाला मिळणार आहे, पण प्रत्येकाच्या व्यवसायानुसार त्याला काहीतरी मदत मिळणार आहे. तर ती मदत नेमकी काय मिळणार ते समजून घ्या. त्यानुसार त्याचा लाभ घ्या. काहींना व्याजाचा फायदा मिळणार आहे, काहींना रिपेमेंटचा फायदा मिळणार आहे, काहींना टॅक्सचा फायदा मिळणार आहे. आपण कोणत्या फायद्याला पात्र आहोत हे समजून घ्या, तो फायदा घ्या आणि तुमचा आणि तुमच्या व्यवसायाचा पण फायदा करून घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे कर्ज नको असेल, अनावश्यक कर्ज घेऊ नका. हप्ता तुम्हाला भरणं शक्य असेल, समजा तुम्हाला हप्ता भरणं शक्य आहे तर तो भरा. आत्ता गव्हर्नमेंटने 3 महिन्याची तुम्हाला हप्ते न भरण्याची सवलत दिलेली आहे बँकाने. तर अशा वेळेला तो गरज असेल, तुमच्याकडे खरंच पैसे नसतील तर ती सवलत घ्या, पण गरज नसेल तर ते हप्ते भरा. कारण हप्ते लांबवल्याने तुमचं व्याज थांबणार नाही. म्हणजे 3 महिन्यांनी तुम्हाला पुढचे 3 महिन्याचे प्लस ह्या 3 महिन्याचं व्याज अशी जास्त रक्कम भरायला लागणार आहे. तर शक्यतोवर हप्ते वेळच्या वेळी भरा, क्रेडिट कार्डची बिलं वेळच्या वेळी भरा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ता खरोखर तुम्हाला पैशाची आर्थिक गरज असेल तर बहुतेक सर्व बँकांनी एक पर्सनल लोन, कोविड-19 पर्सनल लोन ह्या योजना बँका घेऊन आलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये मिळणारं कर्ज 3 लाखापासून 5 लाखापर्यंत कर्ज देऊ शकतात ते. प्लस याचे रिपेमेंट पिरियडसुद्धा 3 ते 5 वर्ष इतका आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचा व्याजाचा दर जो आहे हा खूप कमी आहे. हा 8% तर 9.5% याशिवाय इतक्या कमी व्याजामध्ये एरवी आपल्याला कर्ज मिळत नाही. आणि मुदत परतफेडसुद्धा तुम्हाला 3 वर्ष ते 6 महिने आणि पहिले 6 महिने बहुतेक सर्व बँका तुम्हाला मोराटोरियम दिला. याचा अर्थ पहिले 6 महिने तुम्ही हप्ता भरायचा नाही. व्यवसाय सुरू केल्यानंतर लगेच काही तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे पहिले 6 महिने हप्ता न भरण्यासुद्धा सुविधा आहे. तर ह्या पार्श्वभूमीवर आपण विचार केला तर मला वाटतं की तुम्ही याचासुद्धा फायदा घ्या. गव्हर्नमेंटची ही जी योजना आहे तर याच्यामध्ये आज खाजगी बँका देऊ करतायत, सर्व राष्ट्रीयकृत बँका ही योजना देऊ करतायत, काही NBFC देऊ करतायत किंवा काही पीअर टू पीअर लेंडिंग कंपन्या P2P लेंडिंग कंपन्या देऊ करतात. आपल्याला जिथं योग्य वाटेल, जिथं आपल्याला स्वस्त मिळेल त्या ठिकाणी कर्ज घ्या. म्हणजे आपल्या धंद्याला भांडवलाची कमी पडू देऊ नका. म्हणजे याचं एक छोटं उदाहरण सांगतो. कोणाची तरी ओलाची गाडी आहे आणि गेले 2 महिने ती गाडी चाललेली नाही आहे, त्याचे हप्ते भरायचे थकलेले आहे, बँक मागले. अशा वेळेला त्याला हप्ते भरणे किंवा त्याला काही स्पेअर पार्ट घ्यायचे आहेत किंवा गाडीचं काही काम निघालेलं आहे उभे राहून, अशा वेळेला 1 लाखभर कर्ज घेऊन सगळं काम करा आणि ते पुढच्या 3 वर्षात तुम्हाला फेडता येणार आहे. बँकेचे हप्ते त्यामुळे भरता येणार नाही, खाते तुमचं अनियमित होणार नाही. म्हणजे भविष्यात तुम्हाला लागेल बँकेकडनं कर्जही मिळू शकेल. ह्या सगळ्या गोष्टींचा साकल्याने विचार करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे
आपण बँकिंग करताना डिजिटल बँकिंगचा वापर करा. आपल्यापैकी बहुतेक जणांकडे स्मार्टफोन आहे. ह्या स्मार्टफोनवर आपण भीम किंवा गुगल पे किंवा फोनपे यासारखं कुठलंही ॲप डाउनलोड करा किंवा नेट बँकिंगचं मोबाईल ॲप डाउनलोड करा आणि आपले सर्व व्यवहार, शक्य तितके व्यवहार आपले ऑनलाईन करा. याचे 2 फायदे आहेत. एक सगळ्यात मोठा फायदा, आपल्याला बाहेर जायला लागणार नाही, बँकेत जायला लागणार नाही किंवा त्याचा दुसरा फायदा असा होईल की सोशलिटी आपोआप पाळलं जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे आज नोटा देणं घेणं किंवा चेक देणं घेणं याच्यामध्ये त्या देणाऱ्याचा घेणाऱ्याचा हात लागतो. तुम्हाला माहिती आहे कोरोनाचा जो संक्रमण होतं एकमेकाच्या संपर्कात नव्हतं. त्यामुळे हे संपर्क टाळायचे असतील तर शक्यतो सर्व पेमेंट डिजिटल. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, पुण्यामध्ये आता भाजीवाला किंवा तुमचा फळवाला कुणीही पहा, कुणी जे असेल तर सगळे तुमच्या उबर, गुगल पे किंवा यांनी पेमेंट घेतात, फोनपे, गुगल पे किंवा भीम. तर अशा पद्धतीने याच्यात सगळ्यात मोठा फायदा काय आहे की तुमचा नोटेला स्पर्श होणार नाही. दुसरी गोष्ट, सुट्टे पैसे द्यायचा प्रश्न येणार नाही, जेवढे पाहिजे तेवढेच एवढी रक्कम देता येणार. आणि तिसरी गोष्ट, फाटकी नोट आली किंवा नोट खराब आली हा प्रश्न उरणार नाही, कुणाकडे जायची गरज नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपली जी दैनंदिन बिलं भरायला लागतात, लाईट बिल आहे, टेलिफोन बिल आहे, मोबाईल बिल आहे, क्रेडिट कार्ड बिल आहे किंवा अन्य कुठलंही बिल तुम्हाला भरायचं असेल, म्युन्सिपल टॅक्स आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्ही ह्या ॲपवरनं सहजगत्या भरू शकता. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला कुणाला पैसे पाठवायचे आहेत तर त्याच्याकरता तुम्हाला बँकेत जाऊन काही द्यायची गरज नाही आहे. तुम्ही घर बसल्या त्या माणसा अकाउंट नंबर त्याला विचारून घ्या आणि साधारणपणे तुम्ही त्याला, जर हे जे सगळे ॲप आहेत याच्यावरून एका वेळेला 25,000 रुपये तुम्ही नक्की त्याला पाठवू शकता. आणि ते सुद्धा काही सेकंदात, म्हणजे तुम्ही पैसे पाठवल्यानंतर पुढच्या 10-12 सेकंदात त्या माणसाच्या खात्यामध्ये पैसा जमा झाला असतात. तर ह्या सगळ्या बाबतीमध्ये आपण काय लक्षात घेतलं पाहिजे की हा जो आत्ताचा संकटाचा काळ आहे, ह्या कालावधीमध्ये आपण जास्तीत जास्त काळजी घेऊन ह्या संकटावर मात केली पाहिजे आणि आपली मानसिकता सकारात्मक ठेवली पाहिजे की यातनं आपण बाहेर पडू आणि यातनं सगळं चांगलं होणार आहे. आणि हे जे काही आपल्यावर संकट आलं आहे त्यातनं नवीन संधी पण येणार आहेत. हा जर आपण विचार केला तर मला वाटतं आपण यशस्वीपणे याला मात करू शकू. नुसतीच मात करू शकू नये तर यातनं काही तुम्हाला नवीन संधी येतील, त्याचा तुमचा आर्थिक फायदा पण होईल, आर्थिक होईल किंवा अजून अन्य काही फायदा होईल. आपल्यापैकी कित्येक लोकांना काही नवीन गोष्टी माहीत असतील त्या तुम्ही इतरांना सांगा. तिसरी गोष्ट म्हणजे शक्य असेल तिथं तुमच्याकडे जर कोणी कामाला असेल तर अशा वेळेला त्यांना किमान निम्मा पगार तरी द्या. तुमचं जरी तुमची परिस्थिती बरी असेल तर किमान त्याचं घर चालण्याकरता सगळ्या द्यायचं, किमान त्याला कमीत कमी जेवढा द्यायला तेवढा पगार द्या, म्हणजे त्याचंही घर चालू राहील. आल्यानंतर मग पुढच्या काही दिवसामध्ये ते ॲडजस्ट करून घ्या किंवा थोडंसं आपण एक आपलं मन उदार करून ते माफ करून टाका. ते हे आपल्या आणि त्याच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. याच्यामुळे असा कुठला एक नियम सांगता येणार नाही, पण शक्य होईल तेवढं या काळामध्ये आपण इतरांना मदत केली तर जास्त बरं होईल असं मला वाटतं. आणि मी पुन्हा एकदा थोरात सरांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी मला ह्या प्लॅटफॉर्मवर याची संधी दिली, आपल्या लोकांच्यासोबत बोलायची मला जी संधी मिळाली त्यावेळी मी आपला विशेष आभारी आहे. मी आपला अजून एक आपल्याला सांगतो की आपण माझी कधीही संपर्क साधू शकता. यासाठी मी माझा मोबाईल नंबर आणि माझा मेल आय डी आपल्याला देतो. माझा मोबाईल नंबर, माझं नाव आहे सुधाकर कुलकर्णी आणि माझा मोबाईल नंबर आहे 9423002014. परत रिपीट करतो, 9423002014. आणि माझा मेल आय डी आहे SB कुलकर्णी, त्यातला S फॉर शुगर, B फॉर बॉम्बे, sbkulkarni.pune@gmail.com हा माझा मेल आय डी आहे. आणि मी फेसबुकवर सुद्धा आहे. आपल्यापैकी कोणाला कधी शंका आली किंवा काही माहिती हवी असेल तर आपण मला जरूर संपर्क करू शकता. मला शक्य होईल तर मी आपल्याला मार्गदर्शन किंवा मदत करण्याचा प्रयत्न करेन. पुन्हा एकदा आपणा सर्वांचे धन्यवाद आणि थोरात सरांचे मनस्वी आभार, मोहिते सरांचे आभार. त्यांनी मला ह्या व्हिडिओ करण्यामध्ये बरंच सहकार्य केलं आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. तुम्ही दिलेल्या आर्थिक सल्ल्याचा आणि मार्गदर्शनाचा उपयोग आम्हाला कोरोनाशी सामना करण्यासाठी होणार आहे, यात शंकाच नाही. यानंतर आपण प्रश्नोत्तरांचे सत्र सुरू करत आहोत. तुम्हा सर्वांच्या वतीने मी काही प्रश्न आजच्या आपल्या तज्ज्ञांना विचारणार आहे. सर्वप्रथम मी डॉक्टर रेश्मा वडनेरे मॅडम यांना विचारतो की लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये असंख्य माणसं आपल्या घरामध्येच बंदिस्त आहेत आणि त्यामुळे त्यांना एक समस्या निर्माण झालेली आहे आणि ती म्हणजे वजन वाढण्याची समस्या. तर अशा परिस्थितीमध्ये वजन वाढू नये म्हणून काय करता येईल किंवा वजन वाढू नये यासाठी कोणता आहार घेता येईल याबद्दल कृपया आपण मार्गदर्शन करावे. खरंच हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे की सगळ्यांचं वजन खूप वाढतंय
तर वजन वाढू न देण्यासाठी आपण कॅलरी काउंट कमी केला पाहिजे. म्हणजे जे पदार्थ आपल्याला जास्त कॅलरीज देतात ते पदार्थ कमी करून ज्याच्यातून पोट भरेल असं, म्हणजे फायबर्स खाल्ले पाहिजे, त्यानंतर भाज्या, फळभाज्या, पाण्याचं योग्य प्रमाणात पाणी घेतलं पाहिजे शरीरात, आणि ज्याने वजन वाढतं असे कार्बोहायड्रेट्स, म्हणजे कार्बोहायड्रेट्स कमी केले पाहिजे. शिवाय फॅट्स, तेलकट, तुपकट आणि गोड, साखर हे पदार्थ आपल्या जेवणातून कमी केले पाहिजे. आपण सर्व जाणताच की आपल्या आयुष्यामध्ये आहाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु आपल्यापैकी बऱ्याच लोकांना बेसिक न्यूट्रिशन म्हणजे काय आहे हेच माहीत नसतं. त्यामुळे मी दुसरा प्रश्न सुद्धा डॉक्टर वडनेरे मॅडमना विचारतो की आपण कृपया बेसिक न्यूट्रिशन म्हणजे काय असतं हे थोडक्यात सांगावं. खूप छान प्रश्न विचारलाय सर. बेसिक न्यूट्रिशन म्हणजे काय? तर बेसिक न्यूट्रिशन हे 6 घटकांनी बनतं. एक पहिला आहे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट्स, मिनरल्स, व्हिटॅमिन्स आणि पाणी. हे 6ही घटक रोजच्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे आपण खातोय त्याच्यामधून जर व्यवस्थित जात असेल तर याची आपल्याला डेफिशियन्सी होत नाही, आणि ह्या डेफिशियन्सीमुळे येणारे विविध आजार आपल्याला येत नाही. तर मला वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा ह्या समाजातल्या प्रत्येक स्त्री पुरुष सगळ्यांना ह्या बेसिक न्यूट्रिशनची माहिती पाहिजे. जर महाविद्यालयामध्ये हा एखादा क्रेडिटचा कोर्स जरी ठेवला तर मुलांना ह्याचे बेसिक गोष्टी कळतील की आपल्या खाण्यामधून आपल्याला काय कमी पडते किंवा कुठला घटक आपण जास्त खातोय. तर ह्याप्रमाणे आपण बेसिक न्यूट्रिशनचा विचार करू शकतो. डॉक्टर मोहिते सरांना एक प्रश्न आहे की तुम्ही तुमच्या मार्गदर्शनामध्ये कोरोना होऊ नये यासाठी उपाययोजना सांगितलेल्या आहेत, रोगप्रतिकारक शक्ती वाढवावी कशी हे सुद्धा सांगितलेलं आहे. परंतु दुर्दैवाने एखाद्या व्यक्तीला जर कोरोना झाला, एखादा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह झाला आणि नंतर तो कोरोनातून मुक्त झाला, तर अशा रुग्णाची काळजी कशी घ्यायची याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करावे. योग आणि प्राणायामाबरोबरच आपण मनस्वास्थ्य सुधारण्यासाठी आयुर्वेदात काही औषधं वर्णन केलेली आहे, त्यांचा सुद्धा वापर आपण करू शकतो. जसे ब्राह्मी आहे, जटामाशी आहे, शंखपुष्पी आहे, अश्वगंधा आहे, इत्यादी औषधांचा आपण एकेरी स्वरूपात तसेच त्यांच्या कल्पांच्या स्वरूपात सुद्धा वापर करू शकतो, जेणेकरून मनामध्ये दृढता निर्माण होईल किंवा मन बळकट होईल. त्याचबरोबर जे रुग्ण उपचार केल्यानंतर बरे झालेले आहेत आणि घरी आलेले आहेत आणि ज्यांना संसर्ग झालेला नाही अशांमध्ये बल वाढवण्यासाठी आणि व्याधी क्षमत्व वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये महत्त्वपूर्ण एक चिकित्सेचा अंग सांगितलेले रसायन चिकित्सा म्हणून त्याचासुद्धा आपण वापर दीर्घकाळासाठी करू शकतो. त्याच्यामध्ये मुख्यतः आपण च्यवनप्राश, त्याचबरोबर वर्धमान पिंपळी रसायन यांचाही वापर निश्चितपणे करू शकतो. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे रुग्ण चिकित्सा घेऊन आलेले आहेत घरी, त्यांना समाजाने वाळीत न टाकता योग्य प्रकारे सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून त्यांना मानसिक धीर देणं हे खूप महत्त्वाचं आहे. कुलकर्णी सर, या वेबिनारमध्ये सहभाग घेतलेल्या सर्वांच्या वतीने मी एक प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो की जो प्रश्न सर्वांनाच भेडसावत आहे. आता कोरोना परिस्थितीमध्ये सर्वांनाच आर्थिक समस्येचा सामना करावा लागणार आहे आणि या समस्येमध्येच आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक पॅकेज जाहीर केलेले आहे. तर या आर्थिक पॅकेजचा सर्वसामान्य लोकांच्यावरती काय परिणाम होणार आहे आणि त्यांना त्याचा फायदा कसा मिळणार आहे याबद्दल आपण सविस्तर मार्गदर्शन करावे. सरकारतर्फे आता जे पॅकेज दिलं जाणार आहे हे प्रत्येकाला काही सारखे असणार नाही. ही पॅकेजची जी रक्कम आहे ती प्रत्येकाला कॅशमध्ये असंही नाही आहे. काही ठिकाणी तुम्हाला व्याजात सूट मिळेल, काही ठिकाणी मुदलात सूट मिळेल, काही ठिकाणी प्रत्यक्ष पैसे मिळतील आणि व्याजाची मिळणारे जे पॅकेज आहे याचं स्वरूप आपल्या व्यवसायावर अवलंबून असणार आहे, त्यामुळे ते कमी जास्त असणार आहे. परंतु जे लाभार्थी असतील तिथे एक लक्षात घेतलं पाहिजे, आपल्याला जे पॅकेज मिळणार आहे त्याचा आपण योग्यपणे वापर केला पाहिजे. कारण असे पॅकेज परत वरचेवर मिळणार नाहीत. आलेले पैसे जर आपण व्यवसाय व्यतिरिक्त अन्य कुठं वापरले तर निश्चितच
त्या पॅकेजचा उपयोग होणार नाही, आपला प्रश्नही सुटणार नाही. कदाचित सुरुवातीचे 2-4 दिवस आपल्याला बरं वाटेल, परंतु एक स्वतःच्या दृष्टीने, भवितव्याच्या दृष्टीने, तसेच आपल्या समाजाकरता आणि देशाकरता म्हणून जे आपल्याला पॅकेज मिळणार आहे त्याचा आपण योग्य वापर करा. त्याचा कुठेही दुरुपयोग करू नका किंवा गैरवापर करू नका. म्हणजे ह्या असं केल्याने तुम्हाला जे पैसे मिळतील ते तुम्ही ज्या कारणाकरता मिळेल त्या कारणाकरताच वापरा आणि याचा फायदा घ्या. आणि एकदा पॅकेज मिळाल्यानंतर पॅकेज वरचेवर मिळणार आहे हे गृहीत धरू नका. पॅकेज कधीतरीच मिळत असतं, तर मिळालेल्या पॅकेजचा पुन्हा सांगतो योग्य वापर करा, तरच त्या पॅकेजचा सगळ्यांना फायदा होणार आहे. अन्यथा पॅकेज मिळून काही उपयोग होणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की आपण तो आपला व्यवसाय सुरू करणार आहात, आपला अजून एक विचार असा करायला लागेल की आता एका व्यवसायावर आपला अवलंबून राहा. घरामध्ये जे 2-3 लोक 4 लोक काम करणे असतील तर 3-4 लोकांनी एकाच व्यवसायात राहू नका. कारण आपल्याला एक लक्षात घ्या की व्यवसाय थोडेसे वाढवले पाहिजे, वेगवेगळ्या प्रकारचे केले पाहिजेत. म्हणजे एखाद्या व्यवसायाला मंदी आली तर दुसऱ्या व्यवसायात आपला त्यावर तग धरली जाईल. दुसरा एक असा प्रश्न आहे सर की लॉकडाऊनची परिस्थिती संपल्यानंतर लोकांनी काय करावं? लॉकडाऊन आता जेव्हा उठेल तेव्हा आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे आपली जीवनशैली बदलायची आहे. ती का बदलायची आहे? कारण आपण ज्या पद्धतीने आधी वागत होतो तसं वागणं पुढे चालणार नाही आहे. बऱ्याच बाबतीमध्ये शारीरिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या दोन्ही गोष्टी आपल्यात बदल करायला लागतील. आणि एक लक्षात घ्या, जसं मी आपल्या आधी सांगितलं की आर्थिक नियोजन केलं पाहिजे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना काही हप्ते कर्जाचे भरायचे असतील, आपल्याला विम्याची पॉलिसी हप्ते भरायला लागतील, गाडीच्या कर्जाचा हप्ता भरायचा असेल तर आत्ता रिझर्व्ह बँकांना असे निर्देश दिलेले आहेत की आपण आपले हप्ते 3 महिन्यापर्यंत भरले तरी चालतील. कदाचित याची व्याप्ती पाहून हा 3 महिन्याचा कालावधी अजून 3 महिने वाढू शकतो. माझी तुम्हाला अशी एक विनंती आहे, जर आपल्याला हप्ते भरणे शक्य असेल तर हप्ते भरा. कारण असं आहे, आपल्याला हप्ते भरायची मुदत जरी वाढून दिली तर त्याचं व्याज थांबत नाही आहे आणि त्यामुळे भविष्यकाळात ती रक्कम वाढली जाऊ शकते. म्हणून जर आपल्याला शक्य असेल तर वेळच्या वेळी आपले हप्ते भरा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली विमा पॉलिसी आपली चालू राहील याची काळजी घ्या. कारण ह्या काळामध्ये प्रत्येकाला सगळ्यात मोठा धोका काय आहे की दुर्दैवाने जर करोनाची लागण झाली आणि अशा माणसाचा मृत्यू झाला तर आपल्या घरच्यांची आपण काय तरतूद केली आहे तर त्याच्याकरता आपण इन्शुरन्स पॉलिसी घेतली आहे. पण ह्या गडबडीत पैसे नाहीत म्हणून गेले 2-3 महिन्यामध्ये जर पॉलिसीचा प्रीमियम भरला नाही तर इतके वर्ष प्रीमियम भरून जे काय आपण तजवीज केली होती ती पूर्ण पाण्यात जाईल. त्यामुळे आत्ता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर आपली जी इन्शुरन्स पॉलिसी आहे ती निश्चितपणे प्रीमियम भरला जाण्याची दक्षता प्रत्येकाने घ्या. ते आवश्यक आहे. तुमच्या आर्थिक नियोजनात तो एक फार मोठा भाग आहे. अजून एक प्रश्न आहे की जो सर्वांच्या वतीनं मी तुम्हाला विचारू इच्छितो की लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये किंवा लॉकडाऊन संपल्यानंतरही लोकांनी आर्थिक व्यवहार कशा पद्धतीने करावेत? आपण क्रेडिट कार्डबद्दल पाहिलं, क्रेडिट कार्डचा वापर कसा करावा हे पाहिलं. शक्यतोवर ATM कम डेबिट कार्डच वापरा, क्रेडिट कार्ड वापरू नका. आणि बँकेचे जे व्यवहार आहेत ह्या सध्याच्या काळामध्ये बँकेत न जाता जास्तीत जास्त व्यवहार ऑनलाईन करा. याचे 2 फायदे आहेत. एक म्हणजे बँकेत न गेल्यामुळे आपल्याला कोणाचा संपर्क येणार नाही आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जाईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण बँकेत जाऊन जर नोटा काढल्या, ATMमधनं काढल्या किंवा कॅशकडनं घेतल्या तर आपल्याला कल्पना आहे की नोटेला स्पर्श केल्यानंसुद्धा तो व्हायरस आपल्याकडे येऊ शकतो. त्यामुळं जास्तीत जास्त व्यवहार कॅशलेस करा. आणि सध्याच्या काळामध्ये अगदी सहज शक्य आहे. आपल्या मोबाईलमध्ये गुगल पे किंवा फोनपे किंवा तुमचं भीम यासारखे ॲप आहेत, हे वापरा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आज भाजीवाला, दूधवाला किंवा फळवाला किंवा इतर कोणी हे सगळे पेमेंट ह्या पद्धतीने घेत आहेत. विशेष म्हणजे घरातल्या आपल्याकडे काम करणाऱ्या बायकासुद्धा या पद्धतीनेच पेमेंट घ्यायला लागले आहेत. त्यामुळं बँकेत जाऊन विनाकारण गर्दी करू नका आणि शक्यतो व्यवहार कॅशचे टाळा. आणि आता एक शेवटी मला तुम्हाला सांगायचं आहे की आपल्यापैकी काही जणांनी शेअरमध्ये पैसे गुंतवले असतील, काहींनी म्युच्युअल फंडला पैसे गुंतवले असतील, तर याच्यामध्ये मार्केट पडल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात तुमचं केलेली गुंतवणूक कमी झालेली आहे. आपली गुंतवणूक सुमारे 25% तरी कमी, 25-30% कमी झाली. अशा वेळेला घाबरून जाऊ नका आणि घाईघाई जाऊन तुमचे पैसे अजून मार्केट प्लस नुकसान होईल ह्या भीतीने पैसे काढून घेऊ नका. धन्यवाद. आता आपण या वेबिनारच्या समाप्तीकडे वळत आहोत. वादळे जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातेला घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने जातातही. वादळे महत्त्वाची नसतात, तर आपण त्या वादळांचा सामना कशा पद्धतीने करतो आणि त्या वादळातून कशा पद्धतीने सुखरूप बाहेर पडतो हे महत्त्वाचे असते. आज या वेबिनारमध्ये आपल्याला डॉक्टर रेश्मा वडनेरे यांनी रोगप्रतिकारक शक्ती काय असते, ती कशी वाढवावी, संतुलित आहार काय असतो
याबद्दल मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. डॉक्टर किरण मोहिते यांनी आपल्याला कोरोना परिस्थितीमध्ये तसेच लॉकडाऊन उठल्यानंतरही आपले शारीरिक आणि मानसिक संतुलन कसे राखावे, त्याचबरोबर कोरोनाचा सामना करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार काय आहेत आणि औषधे कोणती आहेत याबद्दलही त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. कोरोनाशी सामना करत असताना आर्थिक नियोजन महत्त्वाचे असते. जसं की आपल्याला प्रस्तावनेमध्ये सरांनी सांगितलेलं आहे की आपल्या आयुष्यामध्ये अर्थाला महत्त्व असते. आपल्या गरजांचा क्रम आपण योग्य पद्धतीने लावणे आवश्यक असते. लॉकडाऊन नंतर आपण पैशांचा वापर काटकसरीने केला पाहिजे. आपण आपल्या नीड्सला महत्त्व दिलं पाहिजे आणि वॉन्ट्सला दुर्लक्षित केले पाहिजे. या आणि इतर अनेक बाबींवरती मार्गदर्शन केल्याबद्दल मी श्री सुधाकर कुलकर्णी सरांचेही आभार व्यक्त करतो. महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन संस्थेच्या अध्यक्षा माननीय उषाताई वाघ, त्याचबरोबर संस्थेच्या सचिव माननीय रेखाताई पळशीकर यांनी हा वेबिनार घेण्यासाठी परवानगी दिली, त्याबद्दल मी त्यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर संस्थेचे पदाधिकारी आणि नियामक मंडळाचे सदस्य हे आम्हाला अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्यासाठी वेळोवेळी प्रोत्साहित करत असतात, त्याबद्दल त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वायर थोरात सर यांनी या वेबिनारसाठी मार्गदर्शन केल्याबद्दल आणि सर्व प्रकारची मदत देऊ केल्याबद्दल मी त्यांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आमच्या महाविद्यालयाचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे सर्वच महाविद्यालयामध्ये पार पाडल्या जाणाऱ्या सर्वच उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेत असतात, त्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करतो. हा वेबिनार प्रत्यक्षात आणण्यासाठी ज्यांनी मदत केलेली आहे आणि ज्यांचं नाव या ठिकाणी मी अनावधानाने घेऊ शकलो नाही त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण सर्वजणांनी या वेबिनारमध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला, याबद्दल मी आपलेही आभार व्यक्त करतो. आणि जाता जाता तुम्हाला एक आश्वासन देतो की तुमच्या ज्या काही शंका असतील, तुमचे जे काही प्रश्न असतील, त्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही आजचे जे तज्ज्ञ आहेत त्यांना ईमेल करून मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला त्या तज्ज्ञांचे ईमेल शेवटी डिस्प्ले केले जाणार आहेत. धन्यवाद.